गणित घालायचं कसं आणि गणित सोडवायचं कसं ते चांगलं आवडत. मी पण पवार आहे, मी कशाला घाबरू. सगळं मीच बघत होतो देवेंद्र कुटे. शेवट मला कोरोनामध्ये पैसे नव्हते, रेशनचा माल खाल्ला. एक मुलासारखं प्रेम प्रत्येक कार्यक्रमाला हजर. मी स्वतः रामभया जाधव आणि अनन्यता जाधव आमची महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून दिल्लीमध्ये नियुक्ती किरण रिजिजू बरोबर बैठक आमची ठरली. कोण काय बोलायचं बोलू दे, येडं म्हणू दे, काम करतं म्हणू दे, कोण काय पण आरोप करतात. लक्षात ठेवा, एखादा योद्धा हरत नसेल, शरण येत नसेल तर बदनाम केला जातं. भाजपाची सत्ता येईल 100%. नमस्कार, ब्रेन न्यूज चॅनलच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज एक युवा आहेत आणि युवा या अर्थी बोलतोय की राजकारणामध्ये अनेक आपण दिग्गजाच्या मुलाखती घेतल्यात किंवा पॉडकास्टमध्ये त्यांना निमंत्रित केलं, पण आजचा जो युवक आहे तो येणाऱ्या पिढीला देखील कदाचित नेतृत्व करू शकतो इतकं सक्षम, चाणक्य आणि टायमिंग राजकारण खेळणारे असं नेतृत्व किंवा असं नेतृत्व उभारीला येत आहे. अशा नेतृत्वाला वरिष्ठांचा देखील वरदास्त आहे आणि त्याचमुळं शहराच्या पश्चिम भागाच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावणारे असे एकमेवच आहेत आणि त्यांचं टोपण नाव आहे KP अर्थात किरण पवार. नमस्कार साहेब. नमस्कार. खूप दिवसानंतर आज तुम्हाला तुमच्याशी चर्चा करण्याचा योग आला. पण आम्ही तर सगळं राजकारण तुमचं जवळनं बघितलंय, पण त्या अगोदर मला तुमची कौटुंबिक माहिती किंवा कौटुंबिक काय पार्श्वभूमी आहे हे सांगितलं तर बरं होईल आमच्या प्रेक्षकांसाठी. माझे आजोबा मूळ म्हणजे गाव वडाळा बसलं वांगी. माझे आजोबा पंजोबा इथं जुनी मिलमध्ये कामासाठी आले. मग जुनी मिलमध्ये काम करत असताना जुनी मिल बंद पडली. नंतर ना आमचं घर जुनी पोलीस लाईन मध्ये पहिल्यापासूनच. वडील MSCB मध्ये होते. MSCB मध्ये असल्यामुळं आमची वडिलांची बदली पण होत होती. वडिलाला किती भाऊ? वडिलाला 2 भाऊ, बहीण नाही वडिलांना. आणि मूळ गाव आमचं वडाळा बसलं वांगी. वडील MSCB मध्ये असल्या कारणाने माझं जन्म सोलापूरचाच आहे, जुनी पोलीस लाईन मध्ये. आणि लहानपण नांदेडला गेलं कारण वडिलांची बदली नांदेडला झाली. म्हणजे MSCB असल्यामुळे ना बदली होत होती. सार्वजनिक बांधकाम MSCBच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये असल्यानं सबस्टेशन बांधायचं काम वर वडील मुकदम म्हणून होते MSCB तर्फे. तिथून मला वाटतं पहिलीला बदली सोलापूरला झाली. पहिली, दुसरी, तिसरी आणि 4थी पर्यंत मी छत्रपती शिवाजी महाराज प्रशालेमध्ये शिक्षण झालं. मग तिथून वडिलांची बदली साताऱ्याला झाली. परत साताऱ्याला. किती जण कुटुंबामध्ये भाऊ? मी एक छोटा भाऊ, 2 नंबर बहीण, मी मोठा आणि आईन वडील. साताऱ्याला झाली. पण साताऱ्याला झाली नंतर आम्हाला ऐन टायमाला रूम मिळेना की तिथे. तिथे रूम मिळेना. मग तिथं आता ओळखी आम्ही नवीन सोलापूरवरून गेलेले. मग तिथं रूम मिळाना. मग 1-2-4 दिवस एक रूम खाली होईपर्यंत आम्हाला ते कुडाच्या मध्ये आम्ही राहिलोय. 2-3 दिवस कुडाच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आता बदली झाली तर जॉईनिंग तर करावं लागते म्हणल्यानंतर पोई नाका करंजी पेठ मध्ये. हे कधीची गोष्ट आहे? हे 95. 1995. मग मी तिथं छत्रपती श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजी पेठ मध्ये 5वीला ऍडमिशन मिळालं. कारण वडील MSCB मध्ये असल्यामुळं आम्हाला लगेच ऍडमिशन मिळत होतं मधनं जर बदली झाली तरी. 5वी, 6वी, 7वी साताऱ्यात झाली. तिथून परत बदली झाली कोल्हापूरला वडिलांची. मग कोल्हापूरला वडिलांची बदली झाली म्हटल्यानंतर परत तिथून कोल्हापूरला कसबा वाड्यामध्ये छत्रपती राजाराम हायस्कूल मध्ये 7वी पास झालतो आणि 7वी थोडी झाल्यानंतर ना बदली झाली. मग 8वीला ऍडमिशन, 8वी, 9वी, 10वी कोल्हापूरमध्ये कसबा वाड्यात. मग तिथून कुठं राहत होतो तुम्ही? कसबा वाड्यामध्ये मी बंटी पाटील आहेत बघा, गृहराज्यमंत्री, त्यांच्या गल्लीत राहिलो होतो. तिथं बघणार ना. तिथं कसं होतं की आपलं सोलापूर म्हणल्यानंतर आपण जसं बोलणारे माणसं आणि त्यांना आपली भाषा आवडत होती. मग तिथं कसं राजकारण चालू होतं. मी 10वीला असताना की तिथं ताराणी आघाडी म्हणजे खासदारकीला मंडलिकांनी राहायचं, आमदारकीला
मला वाटतं दिग्विजय खानविलकर किंवा माने बिने आहेत ना ह्यांनी बघायचं. आणि नगरसेवकला अपक्ष महापालिका राहणार महाडकांची, तिथं अपक्ष सगळे उमेदवार. मग असं बघणार ना इलेक्शनला विमान चिन्ह हे चिन्ह. मग आमच्या शेजारी एक नगरसेवक राहते, मी त्यांच्यावर प्रचाराला जाणार तिथे. हा तिथे प्रचाराला पण जात होतो त्यांच्याबरोबर. मग ते रिक्षामध्ये असू दे, आले विमान आलं आला रुकवतात पाठवा, विमानाला नटवा, बाकी सगळ्याला कटवा, असं चालू राहणार आमचं. मग तिथून 10वी झाल्यानंतर ना परत वडिलांची बदली झाली सोलापूरला. मग 10वी मध्ये असताना आता तिथं 10वी कंप्लीट पूर्ण झाली तिथं? हो पूर्ण झाली. त्यावेळेचे काही मित्र वगैरे अजून काही हो, अजून आमचं गेट टुगेदर होते. साताऱ्याचा मित्रमैत्रिणीचं गेट टुगेदर होते, कोल्हापूरचे मित्रमैत्रिणीचं गेट टुगेदर होते. आम्ही तिकडचे इकडे येते, तुळजापूरला येते, अक्कलकोटला येते, आम्ही महालक्ष्मीला जातो. म्हणजे अजून आमचं येणं जाणं आहे प्रत्येकाचं. काय करतात, कोण कुठं कुठल्या हुद्द्यावर आहेत, पदावर आहेत? काही जण सीए आहेत, कोल्हापूरचे माझे मित्र काही सीए आहेत, काय पोलीस मध्ये आहेत, काही व्यापारी आहेत, काय मोठे उद्योजक आहेत. कारण की ते सदन भाग होता, कोल्हापूर सातारा सदन भाग आहे. आणि ते सदन भाग मधले सगळ्या पहिल्यापासून आणि माणुसकीचे लोक आहेत. म्हणजे माणुसकी बाबा एखादा बाहेर गावचा आला म्हणजे असं त्रास द्यायचा नाही, माणुसकीचा आपल्याच आहे म्हणून. काही जणांचे माझ्या मित्रांचे ऊसाचे गुराळ आहेत, अजून सुद्धा आम्ही आजपर्यंत आम्ही गुळ आणलाच नाही बघा. कारण आमचे मित्र पाठवून देते, मित्र मैत्रिणी पाठवून देते. त्यानंतर मग सोलापूरला आलो. सोलापूरला 2001 ला सोलापूरला आलो. मग आमचं घर इथं जुनी पोलीस लाईन मध्ये. आई चोपाड भागातली, आईची फॅमिली चोपाड भागातली, माळे गेली ताकभातीची आई. मोठं कुटुंब. हा मोठं कुटुंब आहे. मग आई वरच्या भागातली, वडील खालच्या भागातले, आणि आईची फॅमिली मोठी, वडिलांची फॅमिली मोठी. मग तिथून मग मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं छत्रपती म्हणजे संभाजीरावजे शिंदे कॉलेजला, ज्युनियर कॉलेजला, महाविद्यालयाला कोटेंच. मग तिथं ऍडमिशन घेतल्यानंतर मग चालू आलं. तिथं हे होते हॉर्टिकल्चर, अकाउंटिंग मला मिळाला. पण त्या अगोदर आम्हाला असं कळतंय की तुम्ही केबलचा व्यवसाय केला. नाही, मग मी इथं आल्यानंतर ना वडील MCB असल्यामुळे मी पहिल्यापासून म्हणजे मला काम करायची सवय. मी आता 10वीला कोल्हापूरला असते तर रस्त्या दुकानात कामाला जाणार. पहिल्यापासून काय तर आपण स्वतः मालक राहायचं, म्हणजे कुठं कामाला जायचं नाही. त्या जिथं जाईल तिथं आपण स्वतः. तशी वडिलाची पगार वगैरे सगळं व्यवस्थित मिडियम होतं, म्हणजे असं होतं पण व्यवस्थित होतं. तरी पण तुम्हाला वाटायचं की मी काम करावं? पण मला पहिल्यापासून इच्छा होती ना आपण काल स्वतःच्या जीवावर मोठं व्हावं, म्हणजे एक स्वतः तर काय तर करावं असं मला वाटत होतं. मग माझ्या भावाची केबलचा व्यवसाय होता, नवी पेठ, शिंदे चौक, चोपाड, माळे गल्ली, नवी पेठ. काय नाव भावाचं? नाव अजित शिंदे. बर. पहिला वृत्तदर्शन होतं त्यांच्याकडे. बर बर. मग वृत्तदर्शन असल्यामुळे मी भावाला मदत करत होतो. मग त्यामुळं मग माझं काम करत होतो. मग ते करत करत आमच्या समोर एक विजय दोडमनी होते, त्यांचं वाढपीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर पण जायचं आपलं, वाढपीला पण जात होतो. जेवण मिळणार, पैसे पण मिळणार. किती मिळायचे? 40 रुपये पगार होते त्यावेळेस दिवसाची. म्हणजे 2001-2 ची गोष्ट आहे. हा 2001-2-3 ची गोष्ट आहे. आणि त्यात कॉलेज करत करत ना मी माझा खर्च स्वतः भागवत होतो. म्हणजे इकडे कॉलेज करत करत वाढपीचंही काम करायचं आणि केबल व्यवसायामध्ये मदत करायचं. पर मग मी ह्याच मेणबत्त्या बनवायला जात होतो. कलडोने म्हणून होते आमच्या इथं आहेत, सुशील पिशी. ते कलडोनेकडे मेणबत्त्या पण बनवायला जाणार, म्हणजे लाजत नव्हतो. मग तिथं काय मजुरी मिळायची? तिथं म्हणजे त्यांनी दिवसाला 30 रुपये पगार देत होते जेवण खाऊन करून. विजय कोल्डोने त्यांची आई, ते मेणबत्त्या म्हणजे 1 रुपयाली मेणबत्ती, 2 रुपयाली मेणबत्ती. किती करायचं त्यावेळेस? ते पातेल चालू राहणार गॅसवर आणि ते साचा राहणार, साच्याने पूर्ण पोवायचं आणि पाण्यात बुडून काढून टाकायचं. परत उरलेलं मेन परत त्यात घालायचं. ते पण केलं. परत पान दुकान होतं माझं. कुठं? जनता बँकेपाशी. ते समोर? हा, जनता बँकेच्या शेजारी बाहेरच. मग तिथून कॉलेजला जेव्हा ऍडमिशन घेतलं त्यावेळेस कसं मी नवीन, आणि माझी माझी मित्र आहे ना शाळेतले. कुठं? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 1ली, 2री, 3री, 4थीचे परत मित्र कॉलेजला एकत्र ना. शेवट आपलं गाव असलं. शाळेतले ते सगळे मित्र तुम्हाला तिथे 2-3 जण, 5-6 जण गाठ पडले. कोण कोण? त्यांची नावं काय? सुहास कोलारकर असेल, अजून वानकर म्हणून होता एक, शेख होता, अजून मला वाटतं पोलीस ते शेळके आहे, अजून ते आमचा एक मावस भावाचा भाऊ होता शिंदे.
ते मग ही आमची गँग तयार झाली. हम्म. छत्रबंध होता, मग यांच्यावर आमचं म्हणजे कॉलेजला जाणं. मी अकाउंटिंगला होतो. हम्म. हा, मग मला अकाउंटिंग कोण होते शिक्षक? चिप्पा सर होते. ते आता हयात नाही, चिप्पा सर होते शिकवणार. आणि कसं माहितीये का, आमचं अकाउंटिंगचे विषय फक्त आम्ही मराठी हम्म. मराठी इंग्लिश आणि ह्याला एकत्र येणार, तिन्ही चारी वर्ग. बाकीचे आपलं आपलं अकाउंटिंगला. हम्म. मला वाटतं उत्पा सर होते, पीपी कुलकर्णी होते, हम्म. पाटील सर होते, आमचे लोंढे सर होते, शेख मॅडम इंग्लिशला होत्या. हम्म. इतका सगळं म्हणजे उठाठेव केल्यानंतर तुम्ही वाणिज्य शाखेमध्ये जाण्याचा काय निर्णय घेतला? नाही, पण गणिताची आवड होती ना पहिल्यापासून ना. म्हणजे गणित घालायचं कसं आणि गणित सोडवायचं कसं ते चांगलं आवडत. हा. गणित एक नंबर माझं. म्हणजे तसं चिप्पा सरांनी शिकवलं तुम्हाला? हो, चिप्पा सरांनी शिकवलं. आवडलं? हा, शिकवलं. आणि ते तात्यांची भाची होते ना, हा. विष्णुपंत तात्या स्वर्गीय आहेत ना, त्यांची ते भाची होते. हा. मग त्यामुळं मग आपल्या कॉलेजात तेव्हा पत्र्याच्या रूम होत्या. एवढं काय मोठं काय हो, नव्हतं, पत्र्याच्या रूम होत्या. हो. रूम मध्ये कॉलेजला निळा शर्ट, फेंट, मला वाटतं चाबुक सर प्रिन्सिपल होते, डार्क निळी पॅन्ट. हम्म. आपलं जायचं कॉलेजला आणि जवळच असल्यामुळे चालत जाणार. हम्म. मग कॉलेजला झालं, 11वी झाली. मग 11वी आल्यानंतर मी पहिल्यांदा तात्यांना बघितलं 11वीला. ते झेंडावंदनला आलते. म्हणलं आता मी तर बाहेर सगळे गाव 4 गावचं पाणी फिरवलं आहे म्हणल्यानंतर ना, तात्याला बघितलं म्हणल्यानंतर मला तर एक माणूस काय? चांगला वाटायला कसं- लागला. कसं? सगळे लोक पाया पडायला लागले. हा. मग कोण आहेत हे, काय आहेत हे. हा. मग मी आमच्या सरांना विचारलं, सर हे कोण आहेत? मग त्यांनी म्हणले हे फाउंडर आहेत म्हणले. कुठल्या सरांना विचारलं? चिप्पा सरांना. हा. सर म्हणलं मला भेटायचं आहे म्हणलं. हम्म. मग ते त्यांची भाची असल्यामुळं तिथं आंधेवाडी अप्पा एक होते हम्म. तात्यांकडे. हम्म. मग भेटायचं म्हणल्यानंतर 1-2दा भेट झाली नाही. नंतर भेट झाली. मी पण जाऊन कुठे भेट झाली? त्यांच्या ऑफिसला. ते सकाळी लवकर उठते ना, 6ला दरबार भरतात तात्या. कुठं राहायचा? त्यांच्या कल्पना टाकीज पाशी. तिथंच घर आहे ना? हा, तिथंच घरी. हम्म. मग आम्ही मधल्या सुट्टीमध्ये मी सर त्यांच्या ऍक्टिव्हवर आलो, जर भेट घातली. मग तात्या विचारले काय काम आहे. मग सगळे बाकीची बसली होती. त्यांना चिप्पा सरांना विचारले, नाही सर तात्या तुम्हाला किरणला भेटायचं आहे. मला विचारले कुठं राहतो, काय राहतो. मी जुनी पोलीस स्टेशनला. बरोबर, ठीक आहे, काय काम असेल तर येत जा. त्यानंतर 2-3 महिन्याने तात्यांचा वाढदिवस आला. त्यावेळी रक्तदान कोण जास्त लोक करत नव्हते. मग तात्याचा वाढदिवस आल्यानंतर 2ला मग माझ्या डोक्यात काय आलं, ते टिकटिकची घड्याळ होते बघा, 30-30 रुपयेवाले. मग रक्तदानला मग क्वांट्री काढली आम्ही सगळ्यांनी आणि रक्तदान शिबिर घेऊ म्हणलं. मग तो शाळेमध्ये कॉलेजला मग तो बॅनर नव्हते, तसे ते पेंटिंगनी लिहित होते. जे विष्णुपंत तात्या कोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर. मला वाटतं ते कांबळे पेंटर आहेत चोपाड मधले. हा, मग त्यांच्याकडे आले, ते पांढऱ्या कापडावर त्यांनी लिहिले. ते आणून आम्ही कॉलेजमध्ये लावलं. हे तोपर्यंत तात्यांना माहित होतं? नाही, पण सांगितलं होतं आम्ही, पण माहित नव्हतं. मग मी काय चिप्पा सरांना? हा, चिप्पा सरांना ती माहित होतं, सगळेजण माहित होतं. मग आमच्या ह्याच्यातली पोरं जरा तब्येत म्हणजे वय चांगले होते ना, काही लोक नापास झालेली. त्यावेळी 46 रक्तदान शिबिर रक्तदान झालं. म्हणजे तब्येत चांगली आहे म्हणून 46 म्हणजे तात्यांचं हे. आणि स्वतः तात्या आले. तात्या स्वतः तिथं आले, माझ्या खांद्यावर हात टाकले. मग लोकांना मला पण म्हणजे हे होईना ना, पूर मावरल्यासारखं झालं. मग गेले, मग त्यांच्या ते गिफ्ट आपण वाटप केलं. मग खुश झाली तात्या. मग परत येणं जाणं वाढलं आमचं, तात्यांकडे येणं जाणं वाढलं. मग 2003ला एक असं काही प्रकरण झालं. सपाटे साहेबाचं आमच्या गल्लीत आले. आम्ही ते ह्याच्यासाठी शिवमंदिरसाठी काय तर पत्रे मागितले होते. कुणाला? सपाट्यांना. ते त्यावेळेस नगरसेवक होते भागाचे. मला माहित नव्हतं एवढं म्हणजे असे सपाटे आल्यानंतर सगळे लोक गोळा येणार म्हणून. सपाटे आल्यानंतर लोक गोळा येणार, ती त्यांची दहशत. मी आमच्या भावाला विचारलं, कोण आहे रे म्हणलं एवढे दहशत यांची. दहशत मग कुठल्या अर्थे? ते आले की लोकच गोळा येणार. म्हणजे आता नेतृत्व सगळे येणार असं नाही, कपडे बिडे घालून जे ब्रश केले ते ब्रश सहित येत होते, टॅवेल सहित येत होते. आता ते
येणारच किती आता वरिष्ठ नेता आहे त्या भागाचा नगरसेवक आहे म्हटलं की दहशत हा शब्द वेगळा अर्थी घेतला जातो. नाही, दहशत म्हणजे त्यांना येणार मला एक आदरयुक्त दहशत असं म्हण. आदरयुक्त दहशत असेल किंवा मला काय त्यावेळेस माहित आहे माझं वय त्यावेळेस 17-18 वय. मग हे पण त्यांना कळालं सपाटे साहेबांना की मी तात्याच्या संपर्कात आहे. आमच्या भागातले काशीनाथ डोंगरे गुरुजी माझी शिक्षण सभापती होते, ते पण काँग्रेसमध्ये होते. म्हणजे तसा काँग्रेसचाच बालेकिल्ला. हा मग किती त्या प्रभाग नंबर त्यावेळेचा 10. हा 10 10. आणि मनोहर सपाटे हे त्याचं नेतृत्व करणारे पॅनल होतं बहुतेक ते प्रभाग. नाही तेव्हा 2चा प्रभाग होता ना त्यावेळेस. 2चा प्रभाग होता बघा त्यावेळेस मनोहर सपाटे स्वतः नगरसेवक होते. नंतर मग ते 10ला त्यांची वहिनी नगरसेवक झाले आणि ते पलीकडे गेले. मग 2012 पत्रे मागितलं तुम्ही हम्म. कुठल्या मंदिराला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला. कुठे हे मंदिर? आमच्या गल्लीत. बर. ते गळत होतं म्हणून मागितलं. मागितल्यानंतर मग त्यांनी ती वेगळेच पत्रे आणून दिली की ते पत्रावर काय म्हणजे हे होते ते वापरण्याच्या ह्याची नव्हती. बर. तिथून माझी तक्रार झाली त्यांच्याबरोबर. काय म्हटलं की अशी पत्रे कशी दिली छत्रपती शिवाजी महाराजांना. मग तिथून जरा धुमसुम चालू झाली. मग आमच्या गल्लीतले लोक म्हणे तुला कळतं का नाही साहेबाला असं का बोललं. बरोबर आहे मला स्वतंत्र अधिकार होता मी डायरेक्ट बोललो. मग तिथून मग ते मला डाव टाकायला चालू केले म्हणजे खोट्या केसमध्ये गुतो खोट्या भांडणं झाली की नाव घाल. मग नाव घाल म्हणल्यानंतर मग आमच्या वडिलांना एकदा येऊन सांगितलं पावगा म्हणलं ह्यांनी माझं सारखंच नाव घालायला म्हणलं मी आता शिक्षण सोडतो ह्या पाठीमागे लागतो. साहेब मी शिक्षणच सोडलो 12वी पास झाल्यावर. आता ठरवलं ह्या इथला हेच करायचं. तिथं कसं करतो 2 गटात राजकारण चालणार. कुठल्या 2 गट? बर्डे साहेब आणि सपाटे साहेब. मग आता तुम्ही सपाटे साहेबांच्या विरोधात जर का असं काही निर्णय घेतला असेल तर तुम्ही बर्डेकडेच जायला पाहिजे होतं. नाही पण मग ते आता पारंपरिक विरोधी आहे मग त्या दोघांना कोणतं दुसरा पाहिजे म्हणून मी तात्या बघितलो. म्हणजे यांच्यापेक्षा जरा चांगलं बाबा आपला विकास करायचा आहे म्हणून तात्यांकडे मी सारखं चाललो. मग तात्याकडे जात असताना मी 1-2दा सकाळी तात्या 6ला 5:30ला उठू 6ला मंदिरला जाते बरोबर 6ला जाऊन थांबणार तिथे कुठे? तात्यांच्या घरापाशी 2 पाया पडणार. मग 1-2दा अंदिवडे अप्पा आल्यानंतर मला घेऊन गेले तात्या. तिथून संपर्क वाढत गेला तात्यांबरोबर. म्हणजे पाया पडलं म्हणजे नाही मग मी बोलत होतो ना 4 जिल्ह्यात शिक्षण झाले असल्यामुळे जरा हुशारच की आपण 4 गावचं पाणी पिले. 4 गावचं पाणी पिले असल्यामुळे. मग तिथून काय झालं माझं तात्यांचं येणं जाणं वाढलं. येणं जाणं वाढल्यानंतर ना मग ते मधला काळ असंच गेला. तुम्ही सांगितलं का पत्राचा किस्सा तो? हो सांगितलं. आणि असे खराब पत्रे आम्हाला दिले. सांगितलं. मग तात्याने दिले का तुम्हाला पत्रे? तात्याने किती दिले पत्रे? 6 पत्रे तर दिले तात्याने दिले. आता 2 जण होतो. मग मी काय करलो ह्यांनी असं राजकारण केले एकमेकाचे. म्हणजे आमच्या प्रभागामध्ये काय झालं होतं कार्यकर्त्यावरच केसेस नेत्यावर केसेस नसेल. हा काय प्रकार? कार्यकर्ते पहिल्यापासून केसेस म्हणजे धाक टाकून दाखवायची आणि त्या कार्यकर्त्याला आपलं असं करून घ्यायचं. हे केसेस सगळे आमच्या भागामध्ये भांडणं बिडणं झाले ना नेत्याची पोरं कधीच आतमध्ये गेले नाहीत. कार्यकर्ते जात. मग त्यावेळेला कुणाबरोबर कशाबद्दल भांडणं व्हायची? ही अशीच की आपसातच. मग आपसात गेली की ह्याची 10 नावं ह्याची 10 नावं. नेते लोक निवांत कार्यकर्ते कोर्टात चक्रा मारून मारून मारून. मग असंच की आमच्या बाबतीत मग असंच झालं. 2009 पर्यंत मग तात्या माझ्या कार्यक्रमाला यायला लागले. मी ह्याचा कार्यक्रम घेतला लहान मुलांचा कीर्तनाचा कार्यक्रम घेतला. तात्या स्वतः आले खाली बसून कीर्तन ऐकत. खुर्च्यांनी जर नाही म्हणजे मी ह्याच्यावर बसणार. तुम्हाला असं वाटत नाही तात्याच्या अगदी खूप जवळच आणि खूप लवकर गेला? हो मी कमी वयात लहान असताना मी तात्यांबरोबर असताना बघा खरटमल साहेब चाकोते साहेब येलगुलवार साहेब नरोटे मेंबर असतील दिग्गज शिवा बाटलीवाले असतील आरिफ शेख असतील तोपी शेख असतील त्यांच्यावर मला तात्या बसवते बघा. त्यांच्याबरोबर मला मायावर एवढा जीव होता कारण की मला ते माणूस नातूच म्हणत. असं कुणाला संदर्भ दिला त्यांनी? नाही बोलत ते सरळ माझ्या लग्नामध्ये पण असेल किंवा प्रत्येक वेळी मला माणूस नातूच मानू.
माझ्या लग्नात तर त्यांनी आदल्या दिवशी हळदीला पण आणि दुसऱ्या दिवशी पण हम्म. स्वतः तात्या उभारून जेवणाची व्यवस्था कुणाकडं काय असं सगळं हम्म. येऊन कपडे घेतले मला माझ्या घरच्याला आईला. तात्या देव माणूस. काय कसा अनुभव होता हो? तात्या म्हणजे एक तात्या म्हणजे खूप- दुसरे शरद पवार. हा दुसरे शरद पवार तात्या म्हणजे. कशा अर्थी हा. जरा मला खुलून सांगितलं तर बरोबर. तात्याला एकाला 5,000 रुपये द्यायचे म्हटलं तर बरोबर तात्या हात घालणार मोजून बरोबर 5,000 देणार. नाही ती तर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ती खासियत आहे. हा दुसरं हम्म. ज्याचं काम आहे बरोबर परफेक्ट अचूक कळणार काय काय काम घेऊन आलं आणि ज्याचं काम नाही ना तर विचारणार नाही. हा. हा काय काम आहे. तात्याकडे गरीब लोक पण येते ना अपंग ती आता प्रत्येकाला पैसे येते. हम्म. त्यांच्या पुढच्या पिढीने काय केलं नाही पण त्या तात्यांनी असेपर्यंत मग तिथून 2009ला इलेक्शन लागलं. हम्म. मग 2009ला इलेक्शन लागल्यानंतर मग आमच्या भागामध्ये मनोहर सपाटे अपक्ष उभारले. अपक्ष अपक्ष का? मग तिकीट मिळालं नाही ना. महेश कोटेंना 2009ला तिकीट मिळालं काँग्रेसचं. हम्म. भाजपचं आमदार विजयकुमार देशमुख मला आणि अपक्ष मनोहर सपाटे स्वतः उभारले विधानसभेला. विधानसभेला. हम्म. मग उभारल्यानंतर तोपर्यंत देवेंद्रचं काय हे नव्हतं. उभारल्यानंतर याद्या कोण घ्यायला तयार नव्हते बुथच्या. हम्म. महेश कोटेंच्या महेश कोटेंच्या हा प्रचाराच्या याद्या. प्रचाराची याद्या किंवा मतदार बुथला यादी, माणसं स्लिपा. हा सगळे सरबिरेच होते त्यावेळेस. मी डेअरिंग करून सगळ्या बूथ मी लावले त्यावेळेस. त्यावेळेस 2009ला वय किती होतं? असेल 22-23 हा. 23-24 असेल. 2009ला म्हणल्यानंतर 2018 25-26 असेल. हम्म. सगळे बूथ मी लावले व्यवस्थित कारण की मला ह्याच्या अगोदर कोल्हापूरचा अनुभव होता. हम्म. 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 साताऱ्याला पण अनुभव होता. हम्म. शिवेंद्रराजे भोसले असतील उदयनराजे भोसले असतील किंवा कोल्हापूरला महाडिक असेल. मी बंटी पाटलांना जवळ बघितलं बघा. ते मंत्री नव्हते आमदार नव्हते. हम्म. ते त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ पाटील गल्ली ते त्यांचं मंडळ आणि त्यांचं कॉलेज आणि हे सांभाळत होते. एकदम सिंपल साधा माणूस. मी पण त्यांना जवळनं बघितलं. म्हणजे त्यांच्यावर म्हणजे बोलणं तो अनुभव तुम्हाला इथं ह्या कामी आला. हा इथं कामी आला. हा. मग ते यंत्रणा लावणे बूथचे रिक्षा लावणे त्यावेळेस 2009ला बघा 1350 मतं पडली महेश कोटे तुम्ही लावलेले यंत्रणेत. यंत्रणेत 1350 आणि 1900 मतं ह्यांना पडले विजय मालकांना. हा. 1650 मतं सपाटे साहेबांना पडले. हम्म. ते त्या भागात टाकी गॅस टाकीकडनं उभारले होते. हम्म. हम्म. मग पुढं यंत्रणा लावत असताना रसद देखील तुमच्याच मार्फत पोहोचवली हो कार्यकर्त्यांपर्यंत. कारण त्यावेळी सपाटे साहेबांना लय घाबरत होते. हम्म. जुने नेते पण आणि सगळेच पण कारण त्यांनी गुतवतेत म्हणून आहे ना घाबरत होते सपाटे साहेबांना. हम्म. मग तुम्ही कशी डेअरिंग केली? माझी फॅमिली मोठी आहे मी कशाला घाबरू. हम्म. मी पण पवार आहे मी कशाला घाबरू. पवार आजपर्यंत कधी घाबरले मी तर घाबरलो नाही बघा. हम्म. मग डेअरिंग केली काय करणार करून करून भांडणच करणार. पण ठरवलं तर आता कार्यकर्त्याला आतमध्ये घालायचं नाही नेत्याला आतमध्ये घालायचं. मग त्यावर इलेक्शनला महेश अण्णा एक 10,000 मतांनी पडली की सपाटे साहेबांनी खाल्ले 14,000 मत. मग ही रोष तात्यांना पण सहन झाला नाही. मग देवेंद्र दादा फिरत नव्हते. मग त्यावेळेस महेश कोटे फाउंडेशन स्थापना केली देवेंद्र दादानी. कोण केली? आम्ही सगळे मिळून. हा. त्यावेळेस शिंदेसाहेब केंद्रीय मंत्री होते तेव्हा म्हणजे पंजाब नॅशनल बँकेतून आम्ही 15,000 रुपये गाडीला लोन काढलं महेश कोटे फाउंडेशनच्या वतीने. हा. म्हणजे कसं? गाड्या बनवल्या 15,000 रुपयाला गाडी बसली ते गाड्या बनवल्या आम्ही हा. आणि त्या गाडीचं लोन काढलं आणि त्या गाड्या आम्ही वाटप केल्या आणि त्या गाडीचं वाटप करताना त्याला हप्ता लावला. 500 बारकी गाडी असेल तर 500 मोठी गाडी असेल तर 1,000 रुपये. त्या गाडीच्या मालकानेच ते हप्ता फेडायचा. हो फक्त तुम्ही मेडिटर म्हणून ती प्रकरण मंजूर करून घेतली पंजाब नॅशनल बँकेतून. मग त्यावेळी 100 गाड्या हा. पावभाजीच्या मला एक मिळाली. हम्म. मी पण पावभाजी गाडी चालू केली डीसी बँकेपाशी. तिथे कुठे? ते डीसी बँकेच्या बरोबर समोरच बर. बगीच्या पाशी.
हा. मग ती वस्ता येत नव्हतं, मी पण शिकून घेतलो पावभाजी गाडी. माझ्यावर एक माझा मित्र आहे बच्चन म्हणून, हम्म. मी दोघं म्हणून चालू केली पावभाजी म्हणजे गाडी. काय काय झालं तुमचं आता केबल झालं, केबल नंतर मेणबत्ती वाढपी झाली, झाली. वाढपी झालं. मी फरशावून बसवलं गेलो. हा म्हणजे सेंटरिंगचं काम नाही सेंट्रिंग झालं, पण काम झाले, लाईट फिटिंग झाले, लाईट फिटिंग झालं. मेणबत्त्या झाले. हा आता हे आता पावभाजी हा मिक्स. हा मग ती मी बघत होतो त्यांनी कसं करते, तडका कसं मारते, काय मारते. एक दोनदा वस्ता आलाच नाही. आणि ती कसं वस्तादाची लई म्हणजे हॉटेल लाईनला वस्ताशिवाय तो दुकान धंदा धंदाच नाही. हा मग मीच एकदा होऊन जाऊ दे म्हणलं, आपण एकदा करू म्हणलं, काय नुकसान तर होईल म्हणलं किंवा फायदा होईल म्हणलं. हा मग मग मी ती शेजारी एक पावभाजी होती धावड्यांची, ती येऊन बघणार त्यांनी काय टाकते काय नाही. मग आपलं थोडं बटाटे थोडे शिजवलेले बटाटे वस्तात बरं नाही ना, थोडी कच्ची बाजू मागून स्वतः खायचं. मग काय कमी पडलं, मग असं मी स्वतःच करत होतो पावभाजी. हम्म. एकदम मारून जाणार पावभाजी. मग आमचे मित्र बच्चन म्हणून आहे विशाल उराडे, त्याने आपलं विकत बसत. हम्म. मी तोपर्यंत जाऊन येईपर्यंत मी केबलची वसुली करून येतो. म्हणजे महेश युथ फाउंडेशनच्या गाडीचा असाही एक फायदा झाला. हा फायदा झाला, पण पैसे देतो ना महिना 10,000 रुपये आम्ही हा. गाडी, म्हणजे फुकट गाडी दिली नाही, हम्म. ती कोऑर्डिनेशनने दिली पण फुकट दिली नाही. हम्म. पण तिथून युथ फाउंडेशन झाल्यानंतर ना हम्म. महेशांना पडलेला राग तात्याला जिवारी लागला. हम्म. आणि मी पण काय केलं, देवेंद्र कुटेंना घेऊन प्रभागात फिरायला लागलो. हम्म. हे तात्यांचे नातू आहेत, हम्म. त्यांचं पण थोडंफार होतं, पण मी जरा जास्त कार्यक्रम महेश कुटुंब फाउंडेशन मार्फत वही वाटप असेल चालू झालं आमचं. बाळ्यात जा, इकडे जा, घरकुलला जा, कारण मला शहर उत्तरचं सगळं माहित आहे. हम्म. आम्ही दोघंच फिरणार. मग 2012ला ज्या वेळेस इलेक्शन चालू झालं, हम्म. 2012ला मग 12ला चालू झालं म्हणल्यानंतर मग आता ह्यांच्या राजकारण विकास होईना, नुसती भांडणं केसेस. मग मी म्हणलं तात्याला देवेंद्रला उभा दादा. हम्म. मग त्यावेळेस आम्ही काय केलं की जुनी मिल चालसाठी जुनी मिल चाल जोडली गेली. म्हणजे हरकत घेतल्यावर नाही नाही, जुनी मिल चाळ पहिला जोडली गेली ती, मग त्याच्यावर सपाटे साहेबांनी हरकत घेतली, हा. जुनी मिल चाळ कट करा, निरावस्ती जोडा. हा. मग त्याच्यावर मी हरकत घेतली. नेला सत्यनारायण निवडणूक मुख्य आयुक्त होते हा. की अशी अशी जुनी मिल चाळ आहे, रतिलाल चाळ आहे, लोबा मसर चाळ आहे, हादरखान चाळ आहे, धरमशी लाईन चाळ आहे, जुनी पोलीस लाईन चाळ आहे. ह्या चाळीबरोबर ह्या पण चाळीचा विकास होतोय, त्यामुळे माझी तशी हरकत होती की जुनी मिल चाळ राहू द्या. हम्म. मग तेव्हा तात्यांचे घरचे दिनानाथ मंगेशकरला जरा ऍडमिट पण होते. हम्म. मग जुनी मिल चाळ सोडून 2009ला मतदान कोणाला किती पडले काढला. मग मालकांना पडले 1900. मी म्हणलं ते बर्डे साहेबाला गेलं. हम्म. सपाटे साहेब स्वतः उभारले होते 1650, ते सपाटे साहेबालाच गेलं. हम्म. त्यांनी पुतण्याला गेलं किंवा त्यांना गेलं, त्यांनी उभारले नाहीत, त्याचं पुतण्या उभारला. आणि महेश कुटे 1350 देवेंद्रला आलं. हम्म. मग जुनी मिल चाळीच्या 1000 मध्ये ऍड केल्यानंतर 1350 आणि 1000 2350 झाले. हम्म. 450 शीट निघते हे आम्ही तात्याला जवळ जाऊन सांगितलं. तात्या इथं उभारलं नको म्हणाल, ते पश्चिम भाग आहे. कुणाला उभा राहायला नको म्हणा? देवेंद्र कोटेंना पश्चिम भाग आहे. त्यांनी ह्या भागामध्ये उभा राहावा अशी तुमची इच्छा? हा आमची इच्छा, वैयक्तिक तुमची? आमची इच्छा. मग आमची का तुमची? माझी. हा तुमची इच्छा आहे. हो. मग हे तुम्ही जेव्हा सांगितलं की बाबा मी इथं घेऊन उभारतोय, हा त्यावेळेस तात्याचं रिॲक्शन किंवा मत काय होतं? तात्या देवेंद्र कोटेंना घरकुलमध्ये उभा करायला चालू येत. हा. मग इथं भांडणं होती, दोन्ही तालमी आल्या, सगळं आलं. सपाटे साहेब, बर्डे साहेब, बाकी दिग्गज नाहीतच की. म्हणजे कुरगोड्याचं राजकारण, कुरगोड्याचं राजकारण, भांडणं, मर्डर केसेस, नौका आहे त्याच्यामध्ये. आणि हे नवय एक तर वडील नाहीत देवेंद्रांना, म्हणजे तात्यांचं म्हणणं असं होतं. हम्म. हम्म. मग त्यामुळे कसं आलं, मग मी राजाभाऊ खराडेंकडे गेलो हम्म. की राजाभाऊ खराडेंना सांगितलं असं असं देवेंद्र उभा करायचं. मग आमची तात्याची आमची एक बैठक झाली पुण्यात, पुण्यात कुठे? दिनानाथ मंगेशकर मध्ये. बघा, तिथलं असं असं देवेंद्र कुठे उभारणार, तुम्हाला मदत करावं लागेल. तेव्हा त्यांना तात्याने दिला शब्द स्वीकृत नगरसेवकचा देवेंद्र निवडून आल्यावर. हम्म. तेव्हा तात्या तयार झाले. हम्म. कारण कुठल्या तरी एका मराठा समाजाच्या नेत्याला घेतल्याशिवाय त्या भागामध्ये
कुणाला राजकारण करता येत नाही. इतर ही कास्टच्या स्ट्रॅटेजी लोकांना. ही स्ट्रॅटेजी तुम्ही दिली का तात्याची होती? नाही, मी माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला राजाभाऊ खराडेंना कामतीतून घेऊन आलो. त्यावेळी सगळ्याही ओळख झाली. त्यानंतर मग तात्याचं आमचं बोलणं झालं की ह्या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला असं करावं लागेल. मग 2012ला माझ्या आईचं पण तिकीट डिक्लेअर झालं. त्यावेळेस कुठले पक्ष? काँग्रेसच. हा. तात्याबरोबर देवेंद्र आझादबरोबर डिक्लेअर झालं. पण मी माझ्या चाळीमध्ये कसं हे झालं की चाळीचा नगरसेवक व्हायला पाहिजे एक आमची इच्छा होती. कारण की बरीच वर्ष झालं चाळीचा नगरसेवक नव्हता, जवळ येणार आणि पडणार. मग त्यामुळं मी जर स्वार्थ, किती आहे चाळीचं मतदान? आता आहे की 2,500-3 हजार आहे की, तेव्हा किती होतं? 25-26. 25-26. हा. मग माझी काय इच्छा होती, आमचे चाळीचे ह्याच्या अगोदर काशीनाथ डोंगरे गुरुजी असतील, अंबादास जाधव असतील, ते उभारले होते पण कधी यश झालं नाही. मग माझी इच्छा होती, मग आमचं चालली म्हणजे बैठक झाली, या बारीला चाळीचा उमेदवार आला पाहिजे. मग पहिली ऑफर आमची सपाटे साहेबांना होती, तुम्ही चाळीत उमेदवारी द्या. चाळीतून उमेदवारी द्या तुमच्या माणसाला द्या, पण चाळीतला उमेदवार पाहिजे. बर बर बर. त्यावेळेस त्यांनी नाकारली. हा. मग मी तर तात्यांकडेच होतो. मी चाळीतल्या लोकांना म्हणलं आपण चाळीत उमेदवार तात्या देतील देवेंद्रराजा बरोबर. मग त्यावेळेस मीच रान पेटवलं म्हटल्यानंतर मग मला म्हणजे तात्या म्हणाल ते तुलाच घे, मी नको म्हणून बाहेर आलो. आणि ती रेडेकर बाई एक आमची इथे होती, तिने प्रयत्न कराल ती. मग मीच म्हणलो 40 उमेदवार पाहिजे, आणि मी माया आईला गेलो म्हणलं ती स्वार्थ होते. त्यामुळं सरळ म्हणलं तात्याला नको. आणि त्यात मी लहान, आणि परत एवढे दिग्गजामध्ये माझ्या आईचं परत तिकीट केलं म्हटल्यानंतर झालेली घडी परत मोडल, त्यापेक्षा नको. मग रेडेकर बाईला तिकीट मिळालं. तिकीट मिळालं, मग झाली इलेक्शन सुरुवात झाली. प्रति आरोप मला वाटतं देवेंद्रराजांच्या विरोधामध्ये ह्यांनी आशुतोष बर्डेसाहेब पुतणे, ज्ञानेश्वर अप्पा सपाटे झाली. इलेक्शन झाली, सगळं व्यवस्थित झालं. तुम्ही प्रचार केला? हो, मी राजाभाऊ खराडे. काय प्रचाराची स्ट्रॅटेजी? यंग विकासाला मतदान. आणि लोक म्हणून येतगले होते, हो दगडापेक्षा वीट मऊ, विटेपेक्षा माती नाही. ही दोन भांडणच की सारखं आम्ही भांडणं करत नव्हतो. पण नवीन चेहरा आपण तुम्ही प्रेझेंट करत असताना तुम्हाला पण जरा कसं बॅनरला होतो दहशतवाद लावले होते? हा, दहशतवाद करते. हा. आणि लय जणांना नंतर कळून चुकलं ना काय की हे पाहिले. आणि सगळ्यात जास्त जी पोरांच्या वर केसेस झाले त्यांची फॅमिलीची मतदान सहज आम्हाला सहज काय मिळणार माहिती आहे? उगा ह्यांच्या भांडणामुळे ह्याला दिलेलं परवडत, ह्यांच्या भांडणामुळे ह्याला दिलेलं परवडत. प्रचार आमचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचार, होम टोमला जोर. आम्ही पुढं काय करणार आहे. आणि लोकांनी ह्यांचं पहिल्यापासून राजकारण बघत आलेलं असल्यामुळे आहे ना. प्रचार करत असताना तात्याने कधी सल्ला दिला का असं नाही असं कर कधी एखाद्या विषयामध्ये? नाही, तात्या म्हणून ते प्रचार म्हणजे तात्यांचं कसं होतं, एखादा माणूस जर फोडाचा असेल तर ते तात्याकडे मी घेऊन जातो. जसं की एखादा किस्सा असं म्हणजे कुणाचं आता मला काय अवंतीत माणूस पाहिजे तर ते अवंतीतल्या माणसाला तात्याकडे घेऊन जायचं, त्याची काय अडचण आहे ती सॉल्व्ह करायची. तात्या बसून सॉल्व्ह करणार. असं कधी मग 2009 ते 2012 मध्ये आम्ही तेच फोक करत आलो ना. म्हणजे आम्ही गेल्या उभारलो नाही. 2009ला महेशांना पडल्यानंतर 2012 पर्यंत आम्ही सगळं महेश कुटीर फाउंडेशनच्या मार्फत सगळं पोकरत गेलो. कुणाच्या काय अडचणी आहेत, कुठला माणूस नाराज आहे. ह्या युथ फाउंडेशनच्या माध्यमातून कुठली कामं केली त्या भागात? एक गाडीचं झालं, जी गाड्या झाल्या असतील, दुसरं वही वाटप. हा, आणखी अजून कुठे म्हणजे असंच की लोक येणार भेटणार, मग तात्यांकडे ह्याचं काम त्याचं काम, महापालिकेचं काम. मग त्यावेळेस मला झोन कळालं. जे मी तात्याकडे होतो बघा तेव्हा 2006ला मला झोन कळालं. तात्या झोनला पाठवणार, लोक येणार ना तात्यांकडे, तर जा बाबा झोनला, 6 नंबर झोन, 1 नंबर झोन. मग तेव्हा ती झोन कसं आहे. मग झोनला गेल्यानंतर मग जरा तात्याचा फोन आला म्हणल्यानंतर तात्या त्यावेळेस मोठी प्रस्त ना. मग प्रचारामध्ये प्रचार केल्यानंतर रिझल्ट आला, पुढे 750 देवेंद्र कुठे शीट बसले की बसली. मग पण आमची ती दुसरी शीट 60 मतांनी पडली. अरे अंजली चौगुले नगरसेविका निवडून आली शिवसेनेकडनं, आणि इकडनं काँग्रेसचे देवेंद्र राजेश कोठे निवडून आले.
प्रचारामध्ये सगळ्यात मोठी आघाडी तुमची. हा, मग त्यावेळेस सपाटे साहेबांनी आमच्यावर केस केली. तुम्ही जाऊन सांगितलं तात्याला की आपलं सीट इतक्या मताधिक्यानं हो, निवडलंय. हो. काय होती पहिली मी प्रतिक्रिया? त्या दिवशी रात्री रॅली काढताना आहे ना, मला फोन आला आहे त्या कपड्यावर तू पुण्याला ये, पुण्यात भांडण होते. होण्याची शक्यता आहे. तात्याचा फोन आला, काय करण्याची? भांडण होण्याची शक्यता आहे, तू पुण्याला ये. बर. मी मला वाटतं 8-8:30ला देवेंद्रला निरोप आला, असं किरणला पुण्याला पाठवून दे. हम्म. मी आपलं हाय त्या कपड्यावरच पुण्याला गेलो. तिथं अरविंद शिंदे म्हणून नगरसेवक होते पुण्याच्या बाहेर त्यांचं, मग तिथं मला तात्याने पाठवलं. तिथे कपडे बिपडे घेतले. तिथून सकाळी दिनाज मंगेशकरला गेला, मग देवेंद्र आला. ती पण दुसऱ्या दिवशी आली, पण रॅलीच्या वेळी भांडण होण्याची शक्यता आहे, मला पुण्याला बोलून घेतली. महिनाभर तर मी पुण्यात होतो. म्हणजे रॅली झाली नाही, तुम्ही रॅलीला मध्ये नव्हता. अर्ध्यातून मला निरोप आला. त्यांचं लक्ष होतं ना तात्यांचं, की बाबा किरणला पहिला हलवा. काय म्हणाले भेटी झाल्यानंतर? मग अभिनंदन, हे ते असं झालं तसं झालं. हम्म. मग ते 2012च्या वेळेस नीला सत्यनारायण मॅडमने 3 हरकती बाजूला काढून ठेवल्या. कुठल्या? म्हणजे देवेंद्र दादा लढाच्या अगोदर पहिला हरकत. मग 2012ला काय झालं की हरकत मी घेतली, माझ्या विरोधात सपाटे साहेबांनी घेतली. मग त्यावेळेस सगळे हरकती गेल्यानंतर सपाटे साहेब जाऊन आले. परत मी आतमध्ये गेलो. मी आपले विन बिन करून गुगलचा मॅप घेऊन गेलो, लाईव्ह मॅप. म्हणजे त्यावेळेस ते 40चे कौलारू घर दिसव ना. मला त्यावेळी आयुक्त अजय सवरीकर आयुक्त होते. मी गेलो, आपल्या मॅडमला सांगितलो. मग तिथं ह्यांचं फक्त नुसतं गुगलचा मॅप नव्हता, साधं नुसतं असे रेखाटलेले होते. प्रभाग 7, प्रभाग 8, प्रभाग 12. त्यावेळेस तो प्रभाग 12 होता. मग गेल्यानंतर मॅडमला मी एक्सप्लेन्स केलं की मॅप दाखवला. मॅडम, जुनी पोलीस लाईन चाळ आहे, धरमची लाईन चाळ आहे, रतीलाल चाळ आहे, लोबा मसर चाळ आहे, हजरतगंज चाळ आहे, क्लार्क चाळ आहे, त्याचबरोबर जुनी मिल पण चाळ आहे. म्हणजे मी काही इलेक्शनला उभारणार नाही म्हणलं मॅडम, पण एखाद्या नगरसेवक निवडून आला तर त्या एका चाळीबरोबर त्या सगळ्या चाळीचं त्याला समजून जाईल. मग आमची हरकत बाजूला काढून ठेवली मॅडमने. मला वाटतं आमची, फुटाणे मॅडमची आणि प्रमोद दादांची 3 हरकती मंजूर झाल्या. मग पहिला तिकडे गेला, प्रमोद दादा जिथे गेला होते त्यांचे अधिकारी आयुक्त पोलीस बंदोबस्तमध्ये. मग तिथून फुटाणे मॅडमची इथं आला. ते काय पत्र्याच्या बोळात घरावरनच गेलतं वाटतं. तिथून माझ्याकडे आलं. पण नवेस्पेशी आल्यानंतर मग मी चाळ दाखवल्या सगळ्या त्यांना गुगलच्या मॅपवर. मग समक्ष येऊन बघितले पोलीस बंदोबस्तामध्ये. मग जुनी मिल चाळीतून आलो, तिथं आले म्हणून सपाटे. ते असं दमदाटी करायला लागले. कुणाला? म्हणजे असं रागाने बघायला लागले. असं लय त्यांना राग अनावर होईना, कारण त्यांना कळून चुकलं की जुनी मिल चाळ 100% जोडते जातात. कारण त्याच्या आजवर नगरसेवक होते त्याच भागातून 35 वर्ष, 30-35 वर्ष तिथे नगरसेवक होते. प्रत्येकाला वाटणारच की. पण ती हरकत बाजूला काढून ठेवल्यानंतर त्यांचा राग अनावर होईना, ते असं अंगावर आल्यासारखं डिस्टर्ब झालं, थोडं डिस्टर्ब झाले. मग तिथले ते सगळे अधिकारी बघितले. नवीस पोलीस चौकीपाशी अधिकारी मॅडमला सांगितलं. मॅडमला लोक म्हणलं, मॅडम मी लोकांसाठी करावलो, मला इलेक्शनला उभा राहायचं असल्यास तर मी तुम्हाला म्हणलो असतो. त्यावेळेस जुनी मिल चाळ जोडली गेली. त्यावेळेस जोडली, एवढ्या संघर्षातून जोडली गेली. किती मताचा ठोकळा होता तो? 1500-1600 मताचा ठोकळा होता. 1500-1600 6 लाईनी. तात्यांचं जुनं घर चाळीत असल्यामुळं मग ती, मग रिझल्ट वगैरे आला. मग 2012 ते 17 पर्यंत सगळं मीच बघत होतो देवेंद्र कोटेंचं. म्हणजे पूर्ण प्रभाग. काय असायचं दिनचर्या? सकाळी उठणे, पहिला पाण्याची व्यवस्था होती. पहिले नगरसेवक काय करू, ते वॉल होते, वॉल. मग ज्या भागात मतदान नाही पडलं किंवा काय जर झालं, जे पुढारी फिरायचे, चावी बंद करायची, चावी कमी, पाण्या दिवशी फिरायचं, चावी कमी, मग त्याला शिवायचं, का रे भडव्या, पाणी का बारीक नाही साहेब, चालू करतो. मग पाणी वाढलं की साहेबामुळे पाणी वाढलं. त्याला आम्हाला ती बंद करायचं होतं 2012ला. 2013ला काय झालं, आम्हाला अवंतीच्या टाकीवरनं पाणी होतं. अवंतीच्या टाकीवरनं पाणी होतं. मग अवंत टाकी खड्ड्यात, आमचा भाग सडावर. म्हणजे निराळवस्तीची ही बाजू अवंती, आणि असं पुणे नाक्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज चौक डोंगरेपर्यंत आमचा हा भाग.
ती खड्ड्यातून पाणी येणार म्हणल्यानंतर सारखं तक्रार व्हायला लागली. कारण त्या प्रभाग 13 टनचा, प्रभाग 11 टनचा, 11 का 13 टनचा, प्रभाग 12 आमचा, नाही प्रभाग 11 टनचा, प्रभाग 12 आमचा, सारखं तक्रार व्हायला लागली. मग ती वाल एकच, त्या टाकीचा येणारा वाल, नेरळ वस्तीला जाणारा तिकडे जाणारा वाल एक आणि इकडे जाणारा वाल एक. मग ती चढावर पाणी चढत नव्हतं. आमचं पहिलं टार्गेट काय होतं की चौकातून नवीन लाईन घालायची. मग आम्ही नवीन लाईन घालायला चालू झालो, सगळं झालं. दसऱ्या दिवस होते, त्यावेळेस वॉशआउट करताना रात्री भांडणं झाली. साहेब काय केले, आधी मला वाटलं गृहमंत्री आर पाटील असताना रात्री 2 वाजता गुन्हा दाखल केले, खड्ड्यात पुरून मारायचा प्रयत्न केला. मग सपाटे साहेबांनी 307 पहिले आरोपी महेश कोटे, देवेंद्र कोटे, माझं नाव, आमचे दोन्ही काका, एक अधिकाऱ्याचं नाव. दुसऱ्या दिवशी माझ्यावर हल्ला झाला. हल्ला झाल्या म्हणल्यानंतर मी 1-2 महिने ऍडमिट होतो. मग ती कॉम्प्रोमाइज करते. आज जी पाणी पितात ना, ते माझं रक्त सांडलेलं आहे प्रभागासाठी. त्यावेळेस ती कॉम्प्रोमाइज झाली ना, तर त्यांनी जोडू देत नव्हते. काय कॉम्प्रोमाइज झालं? म्हणजे तुम्ही माझ्या प्रभागात यायचं नाही, मी तुमच्या प्रभागात यायचं नाही, हे कॉम्प्रोमाइज झालं. काम करताना कुठेच मध्ये यायचं. मग तिथून विकासाला सुरुवात झाली. आज जे पाणी मिळते ना, म्हणजे खालचं पाणी वेगळं, वरती इकडचं वेगळं आणि आमचं वेगळं. जी पाणी आहे ना, माझं रक्त सांडलंय. मी पण गुन्हा दाखल केलो डायरेक्ट. आणि तुम्हाला म्हणल्यासारखं डायरेक्ट कार्यकर्ते नावच नाहीत, मेनच नावं घातली. हा, मनोहर सपाटे, त्यांची पुतणी, मुलगा. तुम्ही ऍडमिट पण होत? हो, महिनाभर ऍडमिट होती. काय झालं होतं? डोक्याला मार लागला होता ना. 16-17 टाकी होती की. कुठं सहकार रुग्णालय? सोलापूर सहकारी रुग्णालय. डोक्याला खचून मार लागला होता. मला वाटतं प्रभाकरण डॉक्टर असतील, काटेगावकर सर असतील, विजय जोशी सर असतील, सचिन बलदावा असतील, बारी न्यूरो सर्जन होते तात्यांनी. सिरियस तुम्ही. हा, त्यावेळेस सर्व प्रभागातली लोक माझ्या बाजूने होती, महिला पण. कारण मी रोज प्रभागामध्ये फिरणार, काय काम. म्हणजे तुम्ही काय, तुमच्याकडे पद वगैरे काय नव्हतं? नाही, पण सगळं देवेंद्रदादाचं सगळं काम होतं. म्हणजे एक सहकार्याच्या भावनेने तुम्ही सगळ्या गोष्टी करायचो. आम्ही मिळून प्लॅनिंग करणार ना, मी देवेंद्र कुठे. म्हणजे कसं? हा, प्रत्येक गोष्ट मिळूनच. आम्ही फिरताना 2 जण, सगळे 2 जण. हा, मी मान्य करतो, त्यांनी मान्य करत असेल की मला माहित नाही. मग नंतर मग प्रभागाची विकास कामं चालू झाली. त्यांनी आमच्या मध्ये ना, आम्ही तर जातच नव्हतो, पण त्यांनी मध्ये येत होते. त्यांना वाटणार ना माझा पुतण्या पडला सपाटे साहेबांना, ती प्रत्येक गोष्टीला मध्ये येणार. मग अधिकाऱ्याला दमबाजी, मग त्यांची एक जरा दहशत होती. आम्ही काय दहशत मोडून काढली. आम्ही कामच करत गेलो आणि कामाजीवर आम्ही केले. त्यावेळेपासून मी आजपर्यंत, माझे उद्या पाणी येते ते मेसेज आजपर्यंत माझे जाते. 2012 पासून आजपर्यंत पाणी उद्या येते ती माझी. मग आम्ही बसून प्लॅनिंग करणार, हे भाग कुठं, हे भाग कुठं, पुन्हा आम्ही दोघं बसून करू. पण हे सगळं होत असताना त्यावेळेस सभागृह नेते म्हणून महेश कोटे होते. त्याच्यामुळं तुम्ही त्या प्रभागाचा, प्रभाग क्रमांक किती म्हटलं तुम्ही? 12चा पूर्ण कारभार तुम्ही बघायचो. त्याच्यामुळं तुम्हाला काही जास्त अडचण आली नाही. म्हणजे त्यावेळेस मला अगोदर समजत होतं ना, झोनचं बजेट काय, हेड ऑफिसचं बजेट काय, नवरोत्थान, दलित वस्ती, भांडवली निधी, विशेष निधी, वेगवेगळे सगळे निधी मी अभ्यास करत होतो. कारण मी जिथं जातो ना, तिथं तुमचा अभ्यास तर होताच, पण एक त्याला जोड अशी होती की कोटे नावाचं वलय आणि देवेंद्र कोटे हे तिथं नगरसेवक, त्याच्यामुळं कामाला गती मिळायची. नाही, झोनला मी स्वतः जातो ना. देवेंद्र कोटेंचं कसं पहिलं होतं, अधिकारी त्यांच्या घरी येत होते. ह्यांनी कधी झोनला जात नव्हते, किंवा महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये कधी जात नव्हते. झोनचे अधिकारी बोलवायचे, बजेट चालू राहायचं. पण विचारत होते की बाबा कुठं काय कामं राहिलेत, काय राहिले, मग त्याप्रमाणे यादी द्यायची, अधिकाऱ्याला घेऊन जायचं, इस्टिमेट करायचं. असं चालू होतं आमचं काम. त्याच दरम्यान मला वाटतं तात्या आजारी पडले. हा, 2016ला आजारी पडले तात्या. 2016च्या एंडला 17ला, 16च्या एंडला
17च्या ह्याच्यामध्ये एक्सपायर झाले तात्या. म्हणजे खूप जवळचा सहवास लाभला हो, तो. तात्यांचा लय जवळचा सहवास. एक टाइम असं होतं, तात्यांचे घरचे वारल्यानंतर ना माझ्याकडे मोबाईल नव्हता, तर तात्यांनी शिक्षक पाठवून मला बोलवायला लावलं घरी. असं असं वारलेत म्हटल्यानंतर माझ्याकडे शिंदे साहेबांनी जे जे VIP लोक येतात ना, ते आल्यानंतर म्हणजे ती आल्यानंतर त्यांची व्यवस्था माझ्याकडे होती. तात्या म्हणजे तात्यांचे कौशल्य आजी वारल्यानंतर ना ती जबाबदारी माझ्याकडे होती तात्यांची. तात्यांबरोबर आता तात्याबरोबरचा सहवास हा घेतलाय, तर मी त्या अनुषंगाने प्रश्न विचारतो की बाबा तात्याकडे अनेक मान्यवर नेते किंवा व्यक्ती यायच्या, अशी काही आठवते का की एखादी व्यक्ती की तात्याबरोबर बसली आणि दिलखुलास चर्चा करत असताना तुम्ही तिथे उपस्थित होता? शिंदे साहेब असतील, हम्म. गृहमंत्री, ऊर्जा मंत्री होते, त्याचबरोबर चिनीवार साहेब असतील, तात्यांबरोबर लय लोक येत होते. पण तेवढ्याच बसून जाणार, पण मी सारखंच राहणार ना तात्यापाशी. मला जास्त शिकायला कसं मिळालं की मी येऊन जात नव्हतो, बसणार गप्पा गोष्टी. तात्याच्या स्ट्रॅटेजीला देखील एक विशेष असं राजकीय खेळी समजली जायची. तात्यांची खेळी कशी होती, जर तात्या, मला वाटतं तुम्ही संजय हेमगड्डीच बघितला, हो. अपक्ष महापौर. मग तात्या स्वतःच्या पक्षातून जर तिकीट देऊ शकले नसते तर त्यांनी वेगवेगळ्या पक्षात माणसं म्हणजे अशा मार्गाने आणलं. शिवसेनेकडे पाठवणार किंवा अपक्ष उभा करणार. त्यांचे ते विनायक कोंडांना ते अपक्ष उभा केले, अनिल पल्लीच्या विरोधात. ते जे काही गोष्टी जर देऊ शकत नसतील आणि तात्याला एखाद्याला पाडायचं असेल तर तिथं अपक्ष उभा करून तात्याची पूर्ण ताकद, काँग्रेस पक्षाची अदृश्य ताकद ते त्या पाठीमागे लावणार. आणि तात्या म्हणून तुम्ही बघा की आता संजय ह्याला ही मिळत नव्हतं, त्यावेळेस संजय हेमगड्डीला महापौर केले अपक्ष. ते तात्याचीच माणसं होती, पण अपक्ष टीम 8-10 अपक्ष आलते त्यावेळेस. तात्याचं असं होतं, राष्ट्रवादीमध्ये त्यांची माणसं होती, शिवसेनेमध्ये त्यांची माणसं. म्हणजे ते तिथं तिकीट देऊ शकत नसते तर तात्या असं. त्याच दरम्यान महेश कोटेने शिवसेनेत जायचा निर्णय घेतला होता. काय होतं तात्याचं म्हणणं? तुम्ही अगदी जवळ होतो तात्याच्या. त्यावेळेस कसं आलं की प्रणिताईंचा जे उज्ज्वलाताई जेव्हा पडले तर सर्व खापर तात्यावर फोडले गेले. मग ताईंच्या आणि उज्ज्वलाताईंच्या मनामध्ये तात्यांविषयी हे झालं, त्यांचं अंतर्गत कल चालू झाला. मग ते प्रणिताई स्वतःच महापालिकेत लक्ष द्यायला लागल्या. म्हणजे एखादा विषय आला तर सभागृह नेते यांनी असल्यामुळं मग त्यांच्या गटाची माणसं, नगरसेवक जी नाराज, ज्यांना पद मिळालं नाही ते. मला असं म्हणायचं की ऊर्जा मंत्र्यानंतर गृहमंत्री होईपर्यंत अगदी म्हणजे तात्यांच्याकडे असलेला शिंदेचा जो काही वरदास्त होता तो हळूहळू कमी होत गेला. पण ह्याच्यामुळे तात्या पण थोडेफार जरा खचलेच. तात्यांना वाटणार ना, तात्यांना शेवटपर्यंत वाचाल तर मी फोन करणार नाही. शिंदे साहेबाचा मला फोन आला शेवटपर्यंत. त्यांची एकच इच्छा होती की माझ्या मुलाचं तुझ्या मुलीचं आहे बरोबर आहे, पण तुझं माझं काय नाही. शेवट निर्णय घ्यावा लागला. त्यावेळेस सगळे जे नगरसेवक होते सगळ्यांनी ठरवलं की शिवसेनेमध्ये जायचं 2014च्या अगोदर. तात्यांची पण इच्छा होती. मग आता म्हणजे त्यांचं तिकडनं निरोप पण येईना, म्हणजे पर्याय उरला नाही. पर्यायच उरला नाही, निरोप पण येईना. त्यांच्या घरात आतापर्यंत शिंदे साहेबांची फोटो होती, मग निरोप पण येईना. आणि योगायोगाने कसं झालं, शिवसेनेला तिकीट मिळालं. 6 का 7 नगरसेवक घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश झाला मातोश्रीवर. त्यावेळेस मी पण होतो. मग नगरसेवक अंकाराम असेल, विठ्ठल कोटा असेल, अविनाश बोंबड्याला असेल, विठ्ठल कोटा आपलं कोंडी असेल, त्यावेळेसची जी नगरसेवक आहेत ना, देवेंद्र कोटे असेल, विनायक कोंड्याला, असे 5-6 नगरसेवक घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश. तुम्ही? आम्ही पण त्यांच्याबरोबर प्रवेश बरोबर ह्याला गेलतो आम्ही, मातोश्रीवर जाऊन प्रवेश. मग तिथून आल्यानंतर काही लोक म्हणले आम्ही पण, तुम्ही पहिला जावा प्रवेश करा, नंतर आम्ही प्रवेश करतो. पण काही लोकांनी प्रवेशच केला नाही.
आणि फॉर्म बिम भरायला देशमुख मालक आणि महेश अण्णा मोठी रॅली निघाली. मी वाटतं मला तर वाटतं मी झेंडे आणायला गेलतो मालकांच्या ऑफिसला भाजपची युती म्हणल्यावर. उत्तर सोलापूर तालुक्याच्या इथं आल्यानंतर युती तुटली असं फोन आला. 2014ला युती तुटली म्हणून फोन आला. मला वाटतं त्यावेळेस अनुमोदक म्हणून शिवानंद पाटील होते. सगळे गडबच की फक्त शिवानंद पाटील राहिले. बघतो काय सगळे झेंडे बिंडे फक्त भगवे झेंडे निळे झेंडे दिसाले. भाजपचे झेंडे पण आहे, भाजपचे नेते नाहीत. सगळे पटापट फॉर्म भरायला असेल 10-15 मिनिटं अगोदर फोन 15-20 मिनिटं अगोदर फोन आला असेल युती तुटली म्हणून. त्यावेळेस रोहिणीताई तळवळकरांना भाजपकडनं तिकीट डिक्लेअर झालं. मग शिवसेनेकडनं आपलं चालू झालं प्रचार. मग त्यावेळेस पण आम्ही झोकून देऊन प्रचार केला 2014ला. पण देवेंद्र प्रचारात नव्हते त्यावेळेस. अमोल बापू तुम्ही आम्ही म्हणजे 2014ची गोष्ट आहे. तेव्हा अमोल बापू काँग्रेसमध्ये होते ना, लोकसभेला अध्यक्ष होते. जे दुसऱ्या विधानसभेला आले बापू. हा मग दुसऱ्या विधानसभेला आले. पण पहिल्या वेळेस आम्हीच होतो शहर मध्ये. मग मध्येचा प्रभाग 17 असेल, 16 असेल, 13 असेल, 15 असेल, 22 असतील प्रभागच. मग एकमेकांची जबाबदारी घ्यायची माणसं. त्यावेळेस माझ्याकडे सगळ्या ह्याची जबाबदारी होती. म्हणजे सगळे जे कार्यक्रम आहेत नियोजन सगळं नियोजन माझ्याकडे होतं सभेचं. आणि तात्याची भूमिका काय? तात्या असं लांबनं पाठीमागनं म्हणजे फ्रंटला तात्या आले नाहीत. तात्या तिथे फॉर्म भरायला आले, भगवा शेला घातली तात्या. पण तात्या बसूनच यंत्र हलवणार. किती पडली मत? मला वाटतं 35,000 पडले. 23,000 मतं मोहिनीताई पत्कींना पडल्या आणि 25,000नी ह्याने निवडून आले प्रणितताई. त्यावेळेस एमएम पण होतं. मग नंतर पडल्यानंतर परत विचार केला. परत मग आमची 17ची इलेक्शन झाली. 17ला माझ्या आईचं एक तिकीट डिक्लेअर झालं शिवसेनेकडनं. देवेंद्र कोठे, अमोल शिंदे, सारिका पिसे. ते शिवसेनेमध्ये आले. पॅनल कोण तयार केलं? देवेंद्र कोठे आणि अमोल शिंदे दोघांनी. कारण वरचा भाग जोडला ना, पत्रा तालीम, चोपाड, शिंदे चौक, बाबा कादरी, नवी पेठ, मंगळवाडा तालीम हा भाग जोडला आणि खाली आमचा जुना भाग. मग आम्हाला निराळवस्ती, अभिमान श्री, यशनगर भाग 1 भाग 2, चिंचनगर, नाथ, युनायटेड, उज्ज्वल, खमितकर हा आम्हाला नवीन. आणि बाकीचं उमानगरी, अवंती, हंडे प्लॉट, मनोहरनगर, अभिषेक भाग 1 भाग 2, अवंती डुप्लेक्स, जुनी पोलीस लाईन, राघवेंद्र नगर, धरमची लाईन हा आमचा जुना भाग 12 ते 17चा. मग तेव्हा अमोल बाप्पू काँग्रेसमध्ये होते. मग त्यांनी 2 तिकीट मागितले, पिसेंना आणि अमोल बाप्पूंना. आम्ही 2 तिकीट, माझे घरच्यांना आणि देवेंद्रांना, आईला. मग काम चालू झाले, कामाला सुरुवात झाली. 2018च्या एंडला माझ्या यायला झाला कॅन्सर. अरे बाप. ते नंतर आम्हाला कळालं. मग 19ची इलेक्शन पण आम्ही जे सिद्धेश्वर महाराज उभारले होते त्यावेळेस मग आम्ही प्रचार केला. त्यावेळेस देवेंद्र कोठेंना मला मध्येची जबाबदारी दिली लोकसभेची. कारण मध्येला काँग्रेसचा बालेकिल्ला होता ना. आणि तुम्ही महेश कोटेंबरोबर ते इलेक्शन केल्यामुळं आम्हाला जबाबदारी. आम्ही सिद्धेश्वर महाराजच्या वेळेस आम्ही शहर मध्ये प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन प्रचार करणार. कारण ते ह्याच्या अगोदर इथली सभा झाली ना, मी रोज 10 सभा लावणार महेश कोटेंची. पुढे एक माणूस पहिला बोलायला जाणार, गर्दी गोळा करायची, पुढे गोळायला जाणार. ती सभा झाली की पुढच्या सभेचे नियोजन. म्हणजे ती सभा चालू झाली, माणसं सगळे झाली की मी पुढच्या सभेला जाणार नियोजन करायला. मग तिथं ही सभेचं महेश कोटे येईपर्यंत आमचं एक माणूस भाषण करणार, महेश कोटेने काय केले, मतदान करा, ही करा. अरुण देशमुख म्हणून होते माझ्या प्रभागातले, माझ्या जवळचे पाहुणे, ते भाषण करणार, तडपधार भाषण करू यांनी येईपर्यंत. मग त्यांनी आली की अरुण देशमुख नानाला घेऊन मी पुढच्या सभेला जाणार.
हा, मग लोकसभेला महाराजांचा प्रचार केला. हा महाराजांनी प्रचार केला ते पण त्याच कंपनी दरम्यान तुमच्या आईला कॅन्सर झालेला. हा पण आईला कॅन्सर झालाही मला माझ्या बहिणीला आणि भावालाच माहित होतं, बाकी कुणालाच माहित करू दिलं नाही. कसं कॅन्सर झाला म्हटल्यानंतर अर्धा माणूस हात खाऊनच मरत. माझ्या वडिलाला कधी कळालं की आईचं ऑपरेशन झाल्यानंतर ते बोर्ड बघून कळालं. आणि आम्ही आमच्या आईला पण सांगितलं नव्हतं तुला कॅन्सर झाला. तेव्हा नाना मस्के परिवहन समिती सभापती होती. मी त्यांना त्यांची गाडी मागितली. मी अक्षरशः सोलापूर कॅन्सर सेंटर आहे गोलेवाला, त्यांचा बोर्ड पण काढला होता. म्हणजे गाडी कुठं जायची, गाडीतून सगळ्या दवाखान्याच्या रूमला कडी लावल्या होत्या. माईला मी माझ्या घरची गाडीत बसून, भाऊ बहीण, वडिलांना काय माहित नव्हतं. एक केमो आम्ही सोलापूर रुग्णालयाला देणार, 2-3 केमो केल्यानंतर ऑपरेशनला तिथं आणलं. सक्सेस झाला. आणि त्याच दरम्यान वडील वारले. नाही मग परत कोरोना आला. हा. कोरोनामध्ये परिस्थिती बिकट झाली. वडिलाला 2000 पेन्शन, घर घेत चालायचं. माईचे 10,000च पगार जे महापालिकेची. मंदिर मग कर्ज झालं. मग घरी गेली की वडील म्हणायला लागले तुझ्यामुळे नुकसान झालं. म्हणजे उभारलं, इलेक्शनला पैसे खर्च झाले ना, तर आपल्याला पैसे लागले असते. कोरोनामध्ये जागा विकायला काढली, 3 लाख 2 लाख मागायला लागले. कुठली जागा? माझी देशमुख वडील असलेली जागा होती, वडिलांनी घेतलेली. बर. मागा लागले म्हणल्यानंतर मग जाऊ दे म्हणलं असंच करून. त्याच्या अगोदर पालकमंत्री झाले. 2014ला पालकमंत्री झाले, 14 ते 19. मग त्याच्या अगोदर काय झालं की आम्ही चेंबूरला गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चेंबूरला शिवशिबीकरण आहे. त्या धर्तीवर मला वाटलं की आमदार देशमुख मालकांना छत्रपती संभाजी महाराजांचं शिवशिबीकरण माळवकर मोठा चौक आहे. मी रामभैया असेल किंवा योगेश पवार असेल, आम्ही तिघांनी म्हणून रक्तानी पत्र देऊन आतमध्ये त्यांचा इशारा देऊन पळून गेला गावाला. मालकांचा निरोप आल्यानंतर मग आमच्या 3 अटी होत्या. कुणाला दिलं पत्र? आमदार देशमुख मालकांना रक्तानी पत्र दिलं, हातात म्हणून दिलं हातात. हा, त्यांना काय कळालंच नाही की पहिला चहा बी पिलो मी. हा. आणि तिथून गेलो नवीपेठमध्ये गेलो, रक्त त्या ह्याच्याकडून ब्लडवाल्याकडून ब्लड काढलं, छोटा ब्रशने लिहून दिलो आत्मधनचा इशारा. त्या बदल्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याशी ते बघितल्यानंतर काय झालं ते त्यांना नंतर कळालं. म्हणजे मंत्री असल्यामुळे ते घाई गडबडीत, कारण मी मुख्यमंत्री साहेब काम करणार ना, मी त्यांच्या बंगल्यावर जाणार. साहेब मी तुम्हाला 2014ला त्यांना मतदान केलं, साहेब आम्ही तुम्हाला मतदान केलं. मालक तोपर्यंत एवढी घसट नव्हती. नाही, मी जात होतो पण तिथं मी कोटेकडे असल्यामुळे शेवट विरोधक की. पण 2014ला महेश कोटे मध्ये उभारले असल्यामुळे आम्ही उत्तरला आम्ही. मग त्यामुळे मग निघून गेला. त्यांना नंतर कळालं. आम्ही जोपर्यंत तुळजापूरच्या इकडे पोहोचल्यावर कळालं. आमचे मोबाईल बंद. आणि त्यावेळेस 12 ऑगस्ट होतं, 13 ऑगस्ट होतं. 15 ऑगस्टला पालकमंत्री असते, झेंडावंदन असते. 14 ऑगस्टला त्यांनी हे केले, बोलून घेतले काय असेल ते. मग आमचं म्हणणं काय होतं की छत्रपती संभाजी महाराजला चेंबूरच्या धर्तीवर बजेट द्या. मालकांनी ओके म्हणले, 1 कोटी रुपये द्या, दुसरं लेखी पत्र द्या, दिले. तिसरे पोलीस थांबवा म्हणले, थांबवले. मग आम्ही मालकाच्या घरी आलो, त्यावेळेस रविवार होता. रविवारी ऑफिस उघडून त्यांनी पत्र दिले. आज पण माझ्याकडे घरी पत्र आहेत. आणि 15 दिवसांनी डीपीटीसीला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवशिबीकरणला दिले. त्यावेळेस मी कोटेंकडूच होतो. आमचं येणं जाणं वाढलं जरा. छत्रपती संभाजी महाराजांना पुतळा म्हणजे दिल्यानंतर बुरुज असं हे असं मावळे ही ती, मालकाचं आमचं येणं जाणं वाढलं अदुगर. त्यानंतर मग आईचा दवाखाना, तिथून कोरोना आल्या म्हणल्यानंतर काही लोक ह्यांना कान भराले किंवा काय करायले, तिथून जरा हे चालू झालं, दुरावा निर्माण झाला. समज गैरसमज वाढत गेले ना. शेवट सगळं मायाकडे होते तिथं म्हणल्यानंतर मग ते काही लोकांना वाढत गेले. मग वाढत अशी गेली की शेवट मला कोरोनामध्ये पैसे नव्हते, रेशनचा माल खाल्ला. कोरोना होईपर्यंत रेशनचा माल खाल्ला. काय करतो, घरची परिस्थिती नाही. नंतर मग पुढं आमची तक्रार झाली, मी बाजूला पडलो. 2021ला त्यावेळी उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते.
त्या दरम्यान मला वाटतं मी मराठा आक्रोश मोर्चा पण काढला होता हा त्यावेळेस काढला होता. नरेंद्र पाटलांच्या मार्गदर्शनाखाली. ती परवानगी माझ्याच नावाने होती. आता कालच पत्र आहेत बघा आम्हाला सगळ्याला नोटीस आली हम्म. त्या मोर्चातून सगळे आमदार सगळ्या खासदारांनी. मग ते काढल्यानंतर ना मग तिथून मी भाजपाच्या नेत्याशी जोडत गेलो. नाही मालकांकडे गेलो मी पहिला आमचे हे दुरावा झाल्यानंतर, कारण मालक आमदार होते हा त्यावेळेस. आमदार असल्यामुळं मालक म्हणजे तेव्हा सत्ता नव्हती, हा भाजप सत्ता नव्हती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, यांची सत्ता होती, महाविकास आघाडीची सरकार होती, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता होती. मालकाकडे गेल्यावर मालक म्हणजे सत्ता नाही म्हणजे बजेट नाही, राहू द्या म्हणलं मालक. मग तुला काय पाहिजे, एक मुलासारखं प्रेम प्रत्येक कार्यक्रमाला हजर. आज पण ते मालक पूर्ण करते. हा, मुलासारखं प्रेम म्हणजे मुलासारखं प्रेम. त्यांच्या जर नातूला काय घेतलं तर माझ्या मुलीला पण घेते. हम्म. हा, काय पण राहू दे. किरण मालकावर जेवढं प्रेम आहे तेवढं पण माझ्या मालकाने आजपर्यंत प्रेम टिकवून ठेवलेलं आहे, प्रत्येक गोष्टीला टिकवून ठेवलेलं आहे. हम्म. निधी खूप दिला म्हणतात हो, तुमच्या निधी पण प्रभागासाठी. खूप दिला निधी. त्याच दरम्यान तुम्ही प्रवेश केला फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये. नाही नाही नाही, त्याच्या अगोदर मी प्रवेश केला. मी सत्ता नसताना गेलेले. आता काही लोक तेच की, सत्ता असताना आले. नसताना गेलेले तुम्ही. विरोधी पक्ष नेते फडणवीस साहेब होते. हा, विरोधी पक्ष नेते होते, शहराध्यक्ष नाही विक्रम नाही, देशमुख. मोर्चा काढल्यानंतर मी तेव्हा मोर्चा काढायच्या अगोदरच भाजपमध्ये गेलतो हम्म. मालकाच्या माध्यमातून. पण प्रवेश जे काम करत होतो प्रवेश झाला नव्हता. हम्म. नंतर मोर्चा काढल्यानंतर फडणवीस साहेबांचे आमचे संबंध आले की आम्हाला 102 घटना दुरुस्तीसाठी माझं नाव नरेंद्र पाटील, मी स्वतः, रामभैया जाधव आणि अनन्यता जाधव, आमची महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून दिल्लीमध्ये नियुक्ती किरण रिजिजू बरोबर बैठक आमची ठरली 102 घटना दुरुस्तीसाठी. म्हणजे 102 घटना दुरुस्त झाल्यानंतर मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग निघणार होता. त्यावेळेस लोकसभेत आणि राज्यसभेत कायदा पारित झाला 102 घटना दुरुस्तीचा. त्यावेळेस आम्ही स्वतः होतो. त्यावेळेस नुकतेच मंत्री आलेले नारायण राणे साहेब असतील, भागवत कराड साहेब असतील, भारतीताई पवार असतील, दानवे साहेब असतील, कपिल पाटील साहेब असतील. आम्ही यांच्याकडे जेवायला बिवायला गेलो. म्हणजे जेवणाची व्यवस्था. साहेब स्वतः होते आमच्याबरोबर, फडणवीस साहेब स्वतः होते. तिथून झाल्यानंतर मग मी नरेंद्र पाटलांच्या एका कार्यक्रमाला गेल्यानंतर साहेबाला सांगितलं, साहेब असं असं 8 ते 10 नगरसेवक शिवसेनाचे व वंचितचे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे आमदार विजयकुमार देशमुख मालकाच्या माध्यमातून. साहेबांना मालकांना बोलून मग आमचं प्रवेशाची तारीख ठरली हेरिटेजला. त्यावेळी आम्ही सगळे नगरसेवक म्हणून प्रवेश केला. प्रवेशानंतर आणि मालकाच्या संबंधामध्ये आल्या म्हणजे जवळीक झाल्यानंतर निधीची कमतरता किरण पवारला किंवा केपीला भासलीच नाही कधी. खरं योगायोगाने कसं आलं, त्याच्या अगोदर माझे वडील वारले. हा, 21ला वडील वारले. 22ला वडील वारले माझे एंड. तिथून मग योगायोगाने 6-7 महिने सत्ता झाली की भाजपची. भाजप सत्ता आल्यानंतर मग आमदार साहेबाला 5 कोटी बजेट होतं अगोदर. भाजप सत्ता आल्यानंतर बजेट विशेष निधी असेल, नगरोता असेल, दलित वस्ती असेल, भरपूर जवळपास किती कोटीची कामं झाली तुमच्या प्रभागात? आता प्रभागात बघा, माझ्याही नगरसेविका असताना 3,45,00,000 रुपयाची कामं झाली सगळी 5 वर्षात. हा काहीच्या हा मालकांनी कमीत कमी 27 ते 28 करोड रुपये दिले. एवढी दिली? हा, 20 वर्षात बॅकलॉग भरून काढला हो. आता काय करायचं राहिलं तुमच्या प्रभागात? आता काही नेत्याला काल पैसे बजेट दिलं तर हुडकून सुद्धा रस्ते सापडणार नाही. हा हा, आणि माझं काम कसं आहे माहिती आहे का, ड्रेनेजचं काम, जमिनीखालची कामं केलेत तर नंतरच वरची कामं करायची. निराळवस्तीमध्ये गटरे बंद असतील, ते महत्वाचं ड्रेनेजचं, कारण वरनं चकाचक काही लोक आहे ना नुसतं चकाचक दाखवते, खालचं मेन. म्हणजे तुमच्या ड्रेनेजची कामं झाली, पाण्याची कामं झाली की अंतर्गत रस्ते अजून चालू झाले? आहेत कामं. अंतर्गत रस्तेही झाले? हो, अजून चालू आहेत. हा, जेवढे ड्रेनेज खराब आहेत सगळे मालकांनी बजेट दिले ड्रेनेजला विविध योजनेतून सगळ्यात एखादी जास्त. सार्वजनिक बगीचा वगैरे तिथं जागा आहे? हो, ते आमचं नेक्स्ट टार्गेट आहे. हा हा, तरी मी माझ्या इथं 3-4 बगीचे करून घेतले. हा. ओपन जिम असेल, जिम असेल. म्हणजे संपर्क ठेवल्याचा फायदा तुम्हाला झालाच. पण शिवाय मालकाला देखील तुम्ही तिथपर्यंत घेऊन गेलात देशमुखांना. त्यावेळी तिथे कसं होतं, पश्चिम भागामध्ये भाजपचं जास्त कोण करत नव्हतं. आणि आम्ही 2017ला उभारलो होतो. आमच्या विरोधामध्ये
2200-2300 मतं 3 नंबर 4 नंबरला राहणार पक्ष. तिथं फक्त घड्याळ आणि धनुष्यबाण धनुष्यबाण हे दोनच. आम्ही असताना त्याच्या अजून काँग्रेस लढत. त्याच्यामध्ये आता तुमची एंट्री आणि मालकांसोबत वावर ह्याच्यामुळे आता जास्तच बऱ्यापैकी. पण खालची लोक किंवा आमच्या भागातली लोक आमदार साहेबाकडे जात नव्हती हो. आता कसं आहे? आता डायरेक्ट फोन लावते. हा मी जर नाही फोन उचलला डायरेक्ट मालकाला फोन लावते. हा एवढं म्हणजे मी काही ठिकाणी बघितलंय की बाबा पुणे जे काही बाळ्याचा वडा आहे किंवा नाला आहे त्या नाल्यामध्ये पावसाळ्यात पाणी आल्यानंतर स्वतः देशमुख हे तिथं पाण्यामध्ये उतरलेलं बघितलं तुम्ही बरोबर. हो म्हणजे त्याचं काय फ्युचर मध्ये प्लॅन आहे का वेगळा काय करायचं? नाही फ्युचर मध्ये म्हणजे कसं आहे माहितीये का, आमदार साहेबाला बोलल्यानंतर आमदार साहेब जात. खालच्या लोकांची वरच्या म्हणजे आमदार साहेबांवर कॉन्टॅक्टच नव्हते. येणार कधी म्हणजे तो दुवा जोडून हा दिला ते पूर्ण दुवा जोडलेला आहे आणि लोक डायरेक्ट फोन करतील. आणि त्या नाल्याच्या अनुषंगाने मी प्रश्न विचारला की त्याचं भविष्यामध्ये काय वेगळ्या आता पद्धती. परवा नाल्यामध्ये पाणी घुसलं होतं घरामध्ये, काही लोकांचं नुकसान झालं. कमीत कमी 150 ते 200 लोकांना च्या घरामध्ये पाणी घुसलं होतं, त्यांचं नुकसान झालं. त्यांना प्रत्येकी दिवाळीच्या अगोदर 10,000 रुपये आले. आमदार साहेबांना फोन केला, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केले, प्रांतांना फोन केले, तहसीलदारांना फोन करून पंचनामा करून दिवाळीच्या अगोदर प्रत्येकाला 10,000 रुपये अकाउंटला पडले आणि एक किट मिळालं. म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये आता आमदार साहेबांचा खूप वावर आहे. हो भरपूर आहे. प्रचंड. आता बघा छत्रपती संभाजी महाराजांचा पुढचा सुशोभीकरण असेल, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक रस्ता असेल, एवन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पण सुशोभीकरणाला आमदार साहेबांनी 87 लाख रुपये दिले. आता ह्याच अनुषंगाने विचारतो की इतका संपर्क वाढल्यानंतर भाजपाच्या एका आमदाराचा, की तुम्ही मगा म्हणाल्याप्रमाणे की सुरुवात काँग्रेसचे नंतर राष्ट्रवादी आणि दंश असा वावर असलेला हा पूर्ण भाग, आणि त्याच्यामध्ये तुम्ही भाजपाच्या आमदारांचा संपर्क वाढवला आणि आता परिस्थिती अशी आहे की पूर्वाश्रमीत त्याच प्रभागाचे नगरसेवक आमदार आहेत. आमदार म्हणजे कसं आहे माहिती आहे का, त्या भागामध्ये तो जे आमचा भाग आहे त्या भागामध्ये कामाला महत्व दिले गेलं. आता ते कसं झालं की 2000 म्हणजे परवाच्या लोकसभेला आम्ही घराघरामध्ये घुसून काम केले. मला वाटतं रामभाऊ सातपुतेंना 3322 मत आहे लोकसभेला. विधानसभेला सगळे विरोधक एकत्र होते, लोकसभेला सगळे विरोधक एकत्र होते. आता काही लोक पक्ष आले ते पण सगळे विरोधक एकत्र होते. आता पण 4897चा लीड आहे आमदार देशमुख मालकांना. फक्त कामाच्या हा बेल्ट महेश कोटेंचा बेल्ट होता. काही लोकांनी केले की इकडे तुतारी तिकडे कमळ केलेच की केलं ना. पण मी पण भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला. जर राष्ट्रवादीमध्ये राहिलो तर माझ्यावर तिथला वरद असते राहणार सपाटी साहेब. शिवसेनेमध्ये राहिलो तर बहिणी आहे बर्डे साहेब. हा अजून ह्यांच्यावर राहिलो तर परत ह्यांचं वरद असतं. काँग्रेसची ऑफर होती तसे पवार नावाचे चाणक्यच असतात. हा मी काय म्हणलं भाजपमध्ये जायचं निर्णय काय. लोक मला काय म्हणले बाबा संपला भाजपमध्ये गेला पुढं का भवितव्य आहे झालं. पण मी पुढची दूरदृष्टी होती ना, भाजपमध्ये मी आणि डायरेक्ट मालक देशमुख मालकच. दुसरा माझं तिथं माझं वर कोणच नाही ना. निर्णय घेताना एटीएम घेतला, योगायोगाने सत्ता आली, कामं होत गेले. डायरेक्ट मालकांना फोन, मालकाच्या माध्यमातून डायरेक्ट कामं. आणि मला महापालिकेचं सगळं बजेट हेड माहिती आहे तात्यांकडे असल्यामुळं. नाही हे तर सगळं झालं, तुम्ही निधी आणला, सगळं सर्वाधिक निधी तिथं तुमचा आणला. युवन देशमुख मालकांनी तुमच्या कामाचा आणि तुमच्या निधी काढून घेण्याच्या कौशल्यावर देखील बोलले. हे सगळं झालं. पण आताच्या परिस्थितीला असं आहे की पूर्वाश्रमीत त्या भागाचे नगरसेवक आता भाजपाचे आमदार आहेत. आता तो का ते सत्ता आल्यानंतर सगळेजण येतील लक्षात ठेव. सत्ता नसताना प्रवाहाच्या विरोधात पोहणं वेगळं आणि प्रवाहाबरोबर कोण पण जाते. आता मग कसं असेल पॅनल? तुमच्या घरातलं कोण असेल? तुम्ही असाल की तुमच्या घरातलं? ते पक्ष ठरवलं की किरणला द्यायचं का किरणच्या घरच्याला द्यायचं. तो मालक ठरवल किंवा पक्षाची मेन श्रेष्ठी सर्व्हर पक्षाचं पण राहणार ना, पक्षाचा एक सर्वे राहणार, मालकांचा एक सर्वे राहणार, शहराचा एक सर्वे राहणार. त्यात ठरवलं की. पण शेवट जनतेवर आहे ना. जनता का आम्हाला महत्व देते पहिला. आता भांडणं नाहीत आमच्या प्रभागात. आम्ही आल्यापासून भांडणं कधी झालेलं नाही. किती 8-10 वर्ष या राजकारणाच्या परिसरात तुम्ही
वेळ दिला? रोजच वेळ. अहो कधी कधी माझी आता मुलगी झालेली आहे ना. मग हे सगळं करून झाल्यानंतर वैयक्तिक आवडी निवडी कधी जोपासलेत का? आता आवड निवड हीच झाली आवड. सकाळी उठली की झोन, महापालिका, ड्रेनेज, गटार. किती वाजता उठता? कसं पण आता थंडी आहे, जरा उशिरा उठतो. मुलगी आहे लहान, मला 10 वर्षात मुलगी झाली ना. हा. मुलगी आहे, जरा वेळ वाया घालवतो. आहे की काम करतो. बऱ्यापैकी तर कामं संपत आलेली आहेत, कारण की पहिला प्रॉब्लेम होता, आता प्रॉब्लेम नाही. जी राहिलेली कामं ती पण होते, पण ड्रेनेजची कामं आहेत. ड्रेनेजची कामं करायला कोण जात नाही. तुम्ही कधी पण बघा, शहरामध्ये एखादा खरा काम करणारा असेल, तो पहिला ड्रेनेजचं काम करतो, मग पाण्याचं काम करतो, मग रस्ते करतो. असे रस्ते केले तर आतनं कॅन्सर आहे हो. वरनं तुम्हाला माणूस चांगला दिसतंय, पण आतनं जी कॅन्सर आहे ती महत्वाचं काढण्याचं. आणि ड्रेनेजचं काम करताना तुटणं फुटणं असतंय. रोडचं काम करताना काय प्रॉब्लेम नसते. पाण्याचं काम करताना तुटणं असतंय, नळ कनेक्शन तुटले. ड्रेनेजचं काम करताना कनेक्शन तुटले, आणि बरं चालू कामामध्ये करावं लागते काम. जे महिला ती पण काम करत आहे की शेवट महिला अंगावर पडते, लोक आंघोळ पाणी. त्या दरम्यान तुम्ही एक असं की बाबा महेश कोटे यांनी, मला आठवतंय चांगलं, 1997च्या दरम्यान, हा 97 किंवा 2002 नंतर महेश कोटेंनी एक ठराव पारित केला होता की बाबा लाड कमिटीच्या बाबतीमध्ये काही सिलेक्टेड कामगार वर्गांनाच ती संधी उपलब्ध करून द्यावी, सरसकट करून देऊ नये, असा एक काहीतरी महापालिकेच्या अधिकार क्षेत्रामध्येच तो लागू केला होता आणि तसा ठराव करून घेतला होता. त्याच्यानंतर तुम्ही एक असं म्हणजे गोष्ट केली की बाबा 1975 पासून, म्हणजे जसं की लाड कमिटी लागू झाल्यापासून आज तागायतपर्यंत असलेल्या सर्वच संबंधित कामाच्या व्यक्तीला, त्याच्या वारसाला काम मिळावं ह्याच्यासाठीचे प्रयत्न केले आणि तुम्ही यशस्वी झालात. काय कसं केलं तुम्ही हे? आता काही कुणाशी संपर्क साधला यावेळी? नाही, पहिला GR निघाला, मग काही लोक माझ्याकडे आले. मी महापालिकेमध्ये रोज असतो. सध्या प्रशासक असले तरी काय कामधंदा नाही. महापालिका झोन जायचं, तिथलं कोण का राहू दे, आपल्याला विचारायला आले की त्याला मदत करायचं, हे पहिल्यापासून मला आवडच आहे. जे एखादं वयस्कर राहू दे, कोण राहू दे. मग त्यावेळेस प्रवीण कांबळे व त्यांची टीम माझ्याकडे आली. साहेब असं असं आहे म्हणले, हे करावं लागेल. मग तेव्हा विधानसभा चालू होती. मी मालकांना फोन केला, मालक असं असं विषय आहे. मालक म्हणले या. त्यावेळेस आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना, संजय शिरसाट साहेबांना पत्र दिलं. पण त्यावेळेस फडणवीस साहेबांनी स्वतः म्हणले ना, 1975-2013च्या लाड पाक कमिटी मधील वारसांना नोकरी द्या. मग मी त्याच्यावर अभ्यास करायला लागलो. पण त्यात कसं झालं की काय महापालिकेला 1975 पासून आहे, आणि थोड्या महापालिकेला 2013 पासून लाड पाक कमिटी लागू चालू झालेली आहे. मग त्यानंतर ना मग छाननी चालू झाली. मला वाटतं 700 अर्ज आले. मग 700 अर्ज आलेत म्हणल्यानंतर म्हणजे शासनाने दिलेल्या आदेशाचं इम्प्लिमेंट होत नव्हतं. मग ह्यांनी शासनाकडे हे मागवले, शासनाने पाठवून दिले, ह्यांना कामावर घ्या, कामावर घ्या म्हणून सांगितले. मग कामावर घ्या, पण कुठल्या पद्धतीने घ्या, ह्यांनी हे मागवले त्यांच्या शासनाकडनं की आम्हाला कशा पद्धतीने घेऊ द्या, आणि वयाप्रमाणे घेऊ द्या का शैक्षणिकप्रमाणे घेऊ द्या, त्यासाठी मार्गदर्शन मागवले. मग मार्गदर्शन शासनाकडनं झालं, फक्त त्याचा पाठपुरावा करतो, काय झालं काय नाही आम्ही एवढंच करतो. कारण गरीब मुलं आहे, कारण की 1975 पासून ते 2013 पर्यंत ते पण सफाई कामगारच आहेत. त्यांनी पण काम केलेलं आहे. 2013 पासून पुढच्यांनी पण कामच केलेलं आहे, सेमच आहे. त्यांनी पण तेच काम केलेलं आहे, ह्यांनी पण एक काम केलेलं आहे. मग शासनाने नियमाप्रमाणे छाननी चालू आली. आता ब्लड रिलेटेड ना नोकऱ्या द्या म्हणून छाननी चालू झाली. 700 अर्ज आले. आता काही जणांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे घेणार. ते का घेणार शैक्षणिक पात्रतेप्रमाणे, तर शैक्षणिक पात्रतेप्रमाणे घेतले की परत त्यांना लाड पाक कमिटीचा लाभ मिळत नाही. अशी पण शिकलेले लोक मागालेत. आणि काही जण झाडवाले असतील, सफाई कामगार असतील, बेगारे असतील किंवा ट्रेनिंगवाले असतील, ते त्यांच्या हिशोबाने ते आता छाननी एक प्रकारची धुवाती वेगळ्या अंगाने ह्या सगळ्या प्रपंचानंतर तुम्ही हे काम केलं. हो, मी आणि काम केलं. समाधान वाटतं का असे काम केलं? लई समाधान वाटतं, चांगली झोप लागते बस. आता परवा पाणी घुसलो होतो मी, रात्री घुसून पाणी गेलं. आमदार साहेबांनी मी रात्री अभिमानश्री यशनगरच्या लोकांना
मला वाटतं निसर्ग हॉटेलवाल्याला मी फोन करून खिचडी, मला वाटतं ते हे होतं, पाणी घुसलं त्या दिवशी नवरात्र होती, त्यावेळेस रात्री 10 वाजता आम्ही त्या लोकांना जेवण, निसर्ग हॉटेलचं जेवण, अंगराचं जेवण घरपोच, आमदार साहेब स्वतः थांबले सगळ्याला जेवण देईपर्यंत. हो बाप. हा, आता काय जण फिरायलेत की प्रभागात, सरळ म्हणतात किरण भाईंनी काम केले, आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही, ह्यांनी सगळे प्रयत्न करून बघितले. एक नेतृत्व असं किंवा विष्णुपंत कोटे किंवा महेश कोटे, हे दोन नेते, त्या दोन नेत्यांबरोबर राहिलेला तुमचा सहवास, तुमच्या सहवासामध्ये आलेले अनुभव, आणि एक देशमुख मालक, काय फरक आहे हो दोघात तिघात? बघा, गुरुचं मुलाला येत नसते, लक्षात ठेवा. म्हणजे गुरु कोण? समजा आता माझे गुरु जर तात्या असेल हा, तर तात्यांचं मुलाला येत नाही, शिष्याला येत. म्हणजे तुम्हाला आलंय असं म्हणायचंय? हो, मला आले. तुम्हीच मागून घेताय का तुम्ही? नाही मान्य नाही, करताय? तात्यांनी जे गरीबाला मदत करते, आता तुम्ही मायावर महापालिकेत बघा, एखादं कुठल्या प्रभागात राहू दे, काय राहू दे, एखादी आजी असते, तिचं कोणतं वारलेलं असते, मुलगा वारलेला असते, मी स्वतः जाऊन त्यांना बोलतो. हा, म्हणजे मुलाला आलं नाही पण तुम्हाला आलं असं हे म्हणायचं. मला मी एवढे वर्ष बघितले ना तात्यांचे दरबार, विष्णुपंत तात्या कुठेंचं, ते सगळं मी बघितलेलं. हा, फरक काय दोघांमध्ये? आता तात्या हयात नाहीत, मालकांनी पण मुलासारखं प्रेम केलं. माझे वडील वारल्यानंतर माझी सगळी जबाबदारी आमदार देशमुख मालकांनी घेतली. हा, किरण मालकांपेक्षा एखादं कोट जास्त बजेट मला देण्याचा प्रयत्न मालकांनी केलेला आहे. म्हणजे तितकीच जे विष्णुपंत कोटे तात्यांच्या दरबारात सन्मान मिळायचा, तोच सन्मान तुम्हाला देतो. हो, कामाची पद्धत दोघांची सारखी आहे का? सेम आहे, सेम. मालकांचं कसं डायरेक्ट जनतेमध्ये घुसायचं, तात्याकडे जनता होती, मालकांचं कसं डायरेक्ट तेच जनतेमध्ये जायचं. काम करतोय, घाबरायची काय गरज नाही. माझं पण तसंच आहे, काम करतो, काय घाबरायची गरज नाही. पण आता परवाची विधानसभेला लय जण म्हणले प्रभाग माझा मायनस गेला, मराठा समाज, मराठा आरक्षण होतं, सगळंच होतं. तुमच्या पण काही पक्षाच्या नेते नगरसेवकांनी आरोप केला होता. केले आरोप केले, पण ज्यावेळेस पेट्या फुटल्या त्यावेळेस काय गबस व्हायला लागलं. बरं, त्यात मी जिंकल्यासारखं झालो ना, एकटा दाणून काम करतो, प्रचार सभा, रॅली, होम टूम. माझं सगळ्यात जास्त होम टूमला आहे, कारण माझ्याकडे प्रभागातली 20 ते 25,000 नंबर आहे. किती लीड दिलं? 4,897चा. अहो, यांचे 2-3 सभा तर मी कॅन्सल केलतो. फोन करून सांगणार, काम आम्ही केलेलं आहे, देण्याचे आम्ही घातलेलं आहे, पाण्याचं आम्ही केलं, रस्ता आम्ही केलेला आहे. हे सपाटे साहेब तर सरळ म्हणून होते की या किरण पवारने माझं राजकारण संपलं. महेश कोटे बघतो म्हणून माझी एक मुलाखत गाजली असेल त्यावेळेस. महेश कोटेंच्या घरासमोरचा रस्ता तर आमदार विजय देशमुख मला करत असतील, तर ते त्यांच्या घरासमोरचा रस्ता करू शकत नाही, तर शहर उत्तरचा विकास काय करतील. चांगली मुलाखत गाजली होती. म्हणजे हे असं तुमचं वैयक्तिक मत त्यावेळेसच होतं? हो, मी स्वतः बैठ अंगावर घेत होतो. काय इतकं ओढं असं? अरे, एका बरोबर मी ह्यांच्यावर होतो तेव्हा पण सगळ्याला अंगावर घेत होतो, ह्यांच्यावर असताना सगळ्याला अंगावर घेत होतो. मालकाकडे मी जिथं राहतो ते मी पवार आहे, जिथे राहतो ते प्रामाणिक राहतो, बिनधडक अंगावर घ्यायचं. जनता जनार्दन मायावर असल्यामुळे मला काय घाबरायची गरज नाही. म्हणजे निवांत झोप लागते. निवांत झोप काय त्याला, कोण काय बोलायचं बोलू दे, येडं म्हणू दे, काम करते म्हणू दे, कोण काय पण आरोप करतात. लक्षात ठेवा, एखादा योद्धा हरत नसेल, शरण येत नसेल तर बदनाम केला जात. आता तर अनेक दिग्गज भाजपामध्ये आलेत, त्याची अडचण तुम्हाला? नाही, मला काय अडचण नाही, मला मालकाचा शब्द आहे. पण जनता पण ठरवणार ना, दिग्गज आले म्हणल्यानंतर कशामुळे आले, की लोकसभेला प्रयत्न केले, जमलं नाही, लीड मिळालं नाही, परत विधानसभेला प्रयत्न केले, चारी बाजूने प्रयत्न केले, जमलं नाही, शेवट नाही ना जाय. ज्या भागात 2017ला भाजपला उमेदवार मिळत नव्हते, आज गर्दी झाली. हो, गर्दी म्हणजे काय लेन लागल्यासारखं. हा चमत्कार म्हणायचं का? संपर्क नाही, काम. लोकांना सवय कसं लिहिलं माहिती आहे का, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरचा आहे. लोकांना सन्मान पाहिजे. मी शिफारस पत्र घरी नेऊन देतो. घरी नेऊन देतो? घरी नेऊन. काय काम धंदा नाही आपल्याला, आता वाहून घेतले म्हणल्यानंतर ना पूर्ण वेळच की काय धंदा बंद, सगळं बंद.
शेतातनं माल बिल येतं आपलं, चालतं घर. हम्म. भाऊ इंजिनियर आहेत, माझ्या घरात सगळे एमटेक आहेत, मी एकटा सोडून, मी एकटा 12वी पास. आमचा भाऊ म्हणतोय असं काय, अरे मी इंजिनियर असेल तर माझ्या बरोबर इंजिनियर आहेत ना काम करायला, त्यामुळे काय घाबरायची गरज नाही. इस्टिमेट येते, मी 12वी पास इस्टिमेट येते, सगळ्या गोष्टी येतील. हा. हा, आणि सवयच पडलेली आहे साहेब. पहिला कसं होतं, शिफारस पत्र घ्यायला गेलं की मग तू विरोध केला, हे केला. मी विरोध काय म्हणतच नाही, घे बाबा जा शिक्का घे जा. काय काय लोक काय नगरसेवक मला वाटतं शिक्क्यासाठी पैसे पण घेत असत होते. काय जण आधार कार्ड आण, फोटो आण ते म्हणतात ते. मग ते आधार कार्ड झेरॉक्स मिळालो, आधार कार्ड घेऊन काय घरी काय ठिक्का लावून लवा कोणाला लेखाच होतं का काय. फोटो, आता ज्याच्याकडे फोटो नसेल ते फोटो काढायला पैसे गरीब लोक कुठं जाणार. मी घरी नेऊन देतो. सेफ सर्व्हिस, केबलचं काम केल्यानंतर मी सर्व्हिस दिली, तुम्हाला पैसे मिळत होते. पावभाजी केल्यानंतर ना सर्व्हिस दिली की पैसे मिळणार. तसे इथं सर्व्हिस दिली की मतं मिळतात. हा, महिन्यातले 8-10 दिवस तर असं बाहेर जेवतो. जेव म्हणतात, बस म्हणतात. आणि वयाने लहान असल्यामुळं ह्याच्या आधीवर आमचा प्रभाग बघितलाय, सपाटे साहेबांना बघितलं, ह्यांना सगळ्याला बघितलं. त्यांची जी काम करण्याची पद्धत ही वॉल सोडाचं. आम्ही नगरसेवक झाल्यानंतर साहेब सगळे वॉल बंद आहेत. माझ्या घरी जी पाणी ते अख्ख्या प्रभागाला पाणी, त्याच प्रेशरने, त्याच प्रेशरने माझ्या घरचं मी लेवल करून ठेवलेले आहेत. एवढं पाणी आले म्हणजे डिस्टर्ब, एवढं पाणी आले की डिस्टर्ब, किंवा एवढं पाणी असेल तर रेग्युलर. पहिला नळ चालू झालेला, पहिलं ती लेवल बघितली जाते. आमची आई डिस्टर्ब असेल तर माझ्या घरचं पाणी डिस्टर्ब म्हणजे अख्ख्या प्रभागाचं पाणी डिस्टर्ब. ती सेटच करून ठेवलेलं आहेत वाल. उगाच मी आता समजा मी नगरसेवक आहे, उद्या वार्ड झाले, त्या भागातल्या लोकांनी मतं नाही टाकले म्हणल्यानंतर मग ह्यानी का त्यावर राग काढायचं. पहिला राग काढूच ते ठेवलंच नाही आपण. हा, आता पक्षाने जर का असा निर्णय घेतला की बाबा आम्हाला महिला एक पाहिजे, तर आता महिला पाहिजे म्हणल्यानंतर पक्ष जे निर्णय घेतील किंवा आमदार साहेब ठरवतील त्या हिशोबाने करता येईल. मग काय, तुमची इच्छा आहे? हो का, इच्छा असू अगर नसू, मला माझी जर इच्छा नसली किंवा असली तर मला जनतेसाठी काम करायचं. मग मी माझी आई नगरसेवक असताना मी स्वतः काम करत होतो. उलट माझे पैसे वाचले हो पीएचे. म्हणजे आई नगरसेवक, मी पीए. आता मी झाल्यानंतर मला एक माणूस ठेवावा लागेल की, त्यापेक्षा बायको नगरसेवक झाली की बायकोचं पीए मीच. वाड्यात काम करायला एखादा माणूस ठेवावा लागत नाही. त्यापेक्षा पॅनल मध्ये कोण कोण असावे असं वाटतं तुम्हाला? नाही का, पक्ष जे ठरवेल ते कसं असेल पॅनल, कसं असेल म्हणल्यानंतर ना, आता ते मी काय ऑब्झर्व केलं नाही. आमच्या पक्षाचे 4 उमेदवार असतील. तुमच्या पक्षाचे 4 हो. असतील, नवीन प्रवेश केलेले आणि असतील त्याच्यामध्ये. आता प्रवेश केलेले म्हणल्यानंतर फडणवीस साहेबांनी किंवा पक्षाने डायरेक्ट म्हणलं नाही ह्यांना तिकीट देणार आहे म्हणून. तिकीट देणार आहे का नाही देणार आहे कुणाला माहिती आहे. त्यांनी शब्द दिला असेल म्हणूनच प्रवेश करणार ना. मला पण शब्द दिले त्यांना प्रवेश करताना, सत्ता नसताना मी तेव्हाच प्रवेश केलेला आहे. हा, तुमच्या प्रभागाचं राजकारण म्हणजे हॉट असं, म्हणजे भयानक, म्हणजे सेन्सिटिव्ह असं राजकारण आहे असं हो का, वाटतं. सपाटे साहेब तिथंच, बर्डे साहेब तिथंच, तुतारीचे नवीन शहराध्यक्ष महेश गादेकर साहेब तिथंच, एवन संतोष भाऊ पवार शहराध्यक्ष तिथंच, जिल्हा प्रमुख अमोल बापू तिथंच, नवीन प्रवेश केलेले ते पण प्रभागातच, अजून जुने आमचे कार्यकर्ते प्रभागातच. त्यामुळं विरोधकाकडनं असं म्हटलं जातं की केपीला जर का आपण पॅनल मध्ये घेतलो तर बाकीच्या गोष्टीचं राजकारण थांबेल, तो गुंतून राहील, त्यामुळे केपीलाच द्या असंही म्हणतात. हो का, मी काम केलेलं आहे, रोज जनतेबरोबर आहे. जनतेला नाही, मी काय म्हणालो, पॅनल मध्ये आपल्या केपीला घ्या. कुठल्या पॅनल मध्ये जे काही होईल ते, कोण घ्या म्हणाले. म्हणजे एक मी म्हणतोय की बाबा असं घ्यायचं की केपी तिथं गुंतून राहतील, बाकीच्या गोष्टी आपल्याला सुकर होतील. हो, पण मग आमदार साहेबाबरोबर बैठक होणार, कार्यकर्त्याची बैठक होणार. पॅनल मध्ये आवडेल का पॅनलच्या बाहेर उभारून राजकारण केलेलं आवडेल? पॅनलच्या बाहेर उभारून राजकारण केलेलं आवडेल. म्हणजे असं काय हट्ट नाही आहे की मला असं मिळावं. मला किंवा घरच्या 100% द्यावंच लागणार आहे की तिकीट. अहो मिळणारच आहे हो, हा. तुम्हा दोघांपैकी एकाला तिकीट मिळणारच आहे, हा. पण हट्ट नाही आहे. हे हट्ट नाही, हा, कारण मला जनतेचं काम करायचं त्यामुळे मला हट्ट नाही.
कोण हट्ट करतोय मलाच पाहिजे मलाच पाहिजे, त्याला जनतेचं काम करायचं नसते. हा, मग कोणाचं? स्वतःच जे स्वतः मला जनतेचं काम करायचं, माझ्या बायकोला द्या, आईला द्या, कुणाला द्यायचं द्या. हम्म. त्यांच्या माध्यमातून मी जनतेची कामं करू शकतो, हे माझं ध्येय आहे. तुमच्या जनतेच्या मतावर तुम्ही निवडून येणार आहात. हम्म. जनतेचा कौल तुमच्या बाजूने आहे, हो. म्हणून तुम्ही पक्षाला म्हणताय की मला माझ्या कुटुंबाला दोघांपैकी एकाला तिकीट द्या. हा. ह्याच्यामध्ये देशमुख मालकांचा वर्धास्त किंवा एक देशमुखांचा एक खास कार्यकर्ता, एक मानसपुत्र म्हणून त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असेल त्यांचं? हे भरपूर आहे. मालकांचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त मालकांचं कॉन्ट्रीब्युशन, कारण त्यांनी भरपूर बजेट दिले. माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतील. हो, खंबीरपणे. मी 1-2 दिवस सर इकडे गावाबिवाला गेले, फोन करतात, का किरण कुठं आहे, काय चालू आहे, हे काय मुलासारखं लक्ष आहे मालकांचं. हा, मुलासारखं लक्ष 100%. आणि मला माहित आहे मालक माझ्या पाठीमागे खंबीरपणे हिमालयासारखं उभा राहणार आहे आणि उभा राहतीलच. क्या बात आहे. हा. आता जाता जाता आम्हाला पण आता थोडं आमच्या प्रेक्षकासाठी वैयक्तिक विरंगुळा, म्हणजे गाणं, आवडीनं पिक्चर बघायला गेलंय, असं काय केलंय? म्हणजे घरच्या बरोबर पिक्चर बघायला नाही, पण मला काम करायची आवड आहे. हो, अहो मी तुमचा विरंगुळा विचारतो. विरंगुळा म्हणजे मी साहेब विकास म्हणजे मी तुमचा ह्या विरंगुळा झालाय. 7-8 वर्षामध्ये कुठल्या गावाला फिरायला गेलो नाही. बरं, कुठल्या पिक्चरला? पिक्चरला परवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पिक्चर, त्याच्यानंतर त्यानंतर नाही. बरं, राजकारणामध्ये येण्यापूर्वी कुठले चित्रपट वगैरे बघितले असतील? नाही, एवढ्या केबल व्यवसाय म्हटल्यावर हे बातम्याच बघायचं, आपल्याला आवड, आपले फोकस एकच ठेवायचा. हा. राजकारण फक्त हा. लक्ष एकच ठेवायचं, कच्चून गाव घालायचं, उगा 10 ठिकाणी तो हे बघत बसायचं ना, ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय, त्याच वेळ वाया घालवायचं ना, कामावर लक्ष परफेक्ट ठेवायचं. तुमच्या खिशामध्ये नेहमी चॉकलेट असतं? हा, चॉकलेट असतात की. लहान मुलं असतील प्रभागामध्ये, मी फिरतोय जातोय, लहान मुलांना चॉकलेटच देता? हे मुलांना देतो, मोठ्या माणसांना देतो, पत्रकारांना देतो, महापालिकेमध्ये देतो. आता अधिकारी म्हणा चॉकलेट देऊ, चॉकलेट द्या, काय वैतागलेले असतात. पत्रकार काय टेन्शन मध्ये असते, चॉकलेट दिली तेवढंच खाते. तुम्ही पण आहे की त्यात, तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला चॉकलेटच? काय ना काय देतो ना, चॉकलेट चॉकलेट तर देतो ना, काय तर. असंच चॉकलेट ठेवणारे एक मंत्री आहेत माहिती आहे का, भाजपाचेच नेते आहेत, चंद्रकांत दादा, ते पण चॉकलेट देतात सगळ्याला. ते बघितलं नाही, मला जर दिले ना चॉकलेट, मला दिले असते तर मी खाल्लं त्यांच्याकडनं चॉकलेट. हा. मला म्हणले आवर्जून तुझ्यासाठी कॉफी बाईट आणलं म्हणले, आणि चॉकलेट दिले. आता कसं आहे माहितीये का, आपण फिरतोय, चॉकलेट तेवढं तोंड टाकायचं, आपल्या बरोबर एकाला पण द्यायचं. मला तसं म्हणजे पहिल्यापासूनच पुढे माझ्या घरात पण 10-15 पुढे असते, डिग्गीमध्ये असते पुढे, मी पण खातोय, लोकांना वाटायचं. कसं होतं, लहान मुलांना ते कसं दिलं ना, ते आपलं फिरते, चॉकलेट दिले किरण, चॉकलेट दिले किरण काकांनी, चॉकलेट दिले. हे सगळं आता म्हणजे तो तर भाग झालास, पण आता एकूण प्रभागाचा विकास करत असताना दलित वस्तीचा पण निधी तुम्ही खेचून आण. हो. विशेष काय आता आमची इथं दलित मनोहर नगर असेल, महात्मा फुले असेल, नेरळ वस्तीमध्ये काही भाग असेल, त्या भागामध्ये पण भरपूर ड्रेनेज केलं, रस्ता केला, पाणी केलं, लाईट केलं, कामं कुठलीच ठेवले नाहीत हो साहेब. मी आता परवा मला मालकाने अजून परत बजेट देतो म्हणल्यानंतर मी रस्ते उडकालतो, कुठलं करायचं, हुडकून सापडणार. किती खर्च केला जवळपास? आता मला वसई विहार जोडलं तर वसई विहार 300 प्रभागाला जोडलं होतं, मला वाटतं 15 ते 16 करोड रुपये आपण आणले होते मालकाच्या माध्यमातून, आणि तिथं उद्घाटन आहे, कामं चालू आहेत. ह्या भागामध्ये अवंती असेल, अभिमानश्री असेल, अभिषेक भाग 1, भाग 2, अवंती अपार्टमेंट किंवा हंडे प्लॉट असेल, मनोहर नगर असेल, जुनी पोलीस लाईन असेल, नाथ, उज्ज्वल, युनायटेड, चिंचनगर असेल, नेरळ वस्तीमध्ये पूर्ण गटरी बंद करायला चालू आहे माझं. 50% काम झालेलं, 50% चालू आहे. आता भरपूर कामं झालेली आहेत. भाजपाची सत्ता येईल 100%. सगळ्यात जास्त शहर उत्तरचे नगरसेवक निवडून येते. मी उत्तरला सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून येते भाजपची,
हे मला म्हणायचं. म्हणजे वातावरण इतकं चांगलं होतं. हो, एक नंबर आहे. परवा पण लोकसभेला 37,000चा लीड दिला, विधानसभेला 54,000 आमदार साहेब निवडून आले. त्यामुळं आणि उत्तरला काँग्रेस नाही. कुठला पक्ष स्ट्रॉंग आहे सांगा उत्तरला? दक्षिणला पण तीच परिस्थिती आहे, पण मध्यला एमआयएम आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, तुतारी आहे, उत्तरला घड्याळ आहे, राष्ट्रवादी माकड. आहे, शिवसेना आहे. राष्ट्रवादी आमच्या भागापुरतीच आहे हो. जिथे मी रुकून धरायला मी स्वतः आहे की. हा. हा, पुढं राष्ट्रवादी कुठे आहे सांगा, काँग्रेस कुठे आहे सांगा? हो, 2017ला भाजपचे 20 नगरसेवक, 16 नगरसेवक शिवसेनेचे उत्तरचे, आणि वंचित ती काय ती वंचितचे 4, असे 40 नगरसेवकाचा शहर उत्तर आहे. हम्म. कोण भाजपाची सत्ता? 70+. महापालिकेमध्ये किरण पवार दिसतील की किरण पवारांचे घरचे दिसतील? आता बघा, श्रद्धा किरण पवार, त्यात पण किरण पवार आलं. हा. आणि किरण पवार. शंकर पवार, त्यात पण किरण पवार आलं. अजून काय मिशन आहे हो तुमचं तुमच्या प्रभागाच्या बाबतीत? काय कसं असावं आता? पुढचे तर टर्म तुम्हाला मिळालीच असं गृहीत धरलं तर काय 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 पालट कराल? आता पुढच्या बारीला मला माझ्या डोक्यात काय मॅनेज चालू का? आता रस्ते झाले, ड्रेनेज झालं, पाणी झालं, लाईट झालं, मूलभूत सुखसुविधा झाल्यानंतर आपल्याला बगीचा असेल, गार्डन असेल. त्यापेक्षा नवीन मी इंदोर महापालिकेला अभ्यास करायला गेलो, अभ्यास दौऱ्याला. मुंबई महापालिकेचा अभ्यास दौरा करून आलो. स्काडा प्रणाली असेल, हे सगळे दौरे करून आलेले आहे मी. मला एक नवीन काय तर माझ्या डोक्यात काय, प्रत्येक नगरामध्ये एक विरंगुळा केंद्र वयस्कर लोकांसाठी, हे जेणेकरून जी वृद्धाश्रममध्ये टाकायचं काही लोकांना म्हणजे चालू आहे ना, काही लोक टाकतात, त्यासाठी वयस्कर लोकांसाठी विरंगुळा केंद्र प्रत्येक नगरामध्ये, म्हणजे मला असं वाटतंय. आणि जे गरीब वस्तीमध्ये मुलांसाठी फ्री कॅम्प्युटर शिक्षण, म्हणजे 10 कॅम्प्युटर, आणि जे गरीब आहेत ते प्रवाहामध्ये आले पाहिजे शिक्षणाच्या, कारण की गरीब आहे, हुशार आहे, कॅम्प्युटर नाही. म्हणजे सध्या जमान्यामध्ये ते. आणि दुसरं, पोरांना व्यायामासाठी ओपन जिम असेल, गार्डन असेल, बऱ्यापैकी झालेले आहेत. पण ते मला एक असं वाटतं की महापालिकेत नगरसेवक झाल्यानंतर नगरसेवकला किती बजेट दिले त्या प्रभागातल्या लोकांना मेसेज दिला पाहिजे, केला पाहिजे. हा, म्हणजे कितीची तरतूद झाली हे लोकांना कळलं पाहिजे. हा, तो विल्हेवाट काय लावतोय, तो कशासाठी उपयोगात आणतोय. माझ्या मला काय वाटतंय की लोकांना एक नवीन स्ट्रॅटेजी की असे की मला एक 50 लाख बजेट दिले, हे लोकांना कळायला पाहिजे. भांडवली वार्ड वाईज 10 लाख दिले, हे लोकांना कळायला पाहिजे. नगरोत्थान एक 20-30 लाख दिलं, दलित वस्ती दिलं, दलित, म्हणजे हे सगळ्या योजना, हा. ह्या सगळ्या योजना लोकांना कळायला पाहिजे. आणि मी कुठं काम सुचवलं ते पण समजलं पाहिजे, हे पण समजलं पाहिजे लोकांना. ह्याच्याने काय होईल? काय होईल म्हणजे समजेल, मी माझा मनमानी कारभार दूर होईल. म्हणजे लोक, म्हणजे ज्याला गरज आहे ना त्या लोकांची कामं होत, म्हणजे जी मागणी आहे ती फुलफिल होण्यामध्ये मदत होईल. आणि दुसरं, आपला नगरसेवक काय काम करायला आहे, किंवा त्यांनी वर्षभरामध्ये काय काय नगरसेवकांना माहित पण नसेल, त्यांचं किती तर नगरसेवकाचं बजेट लॅप्स झालेलं आहे. म्हणजे त्या नगरसेवकांनी काम करते त्याच्यावर त्याचा दर्जा ठरला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात. बेस्ट. म्हणजे माझ्या प्रभागातला माझं बजेट मी किती खर्च घातले, कुठं खर्च घातले, समजलं पाहिजे. आणि लोकांचेच पैसे आहेत, टॅक्स लोक भरतीयत, मी काय त्याचा मालक नाही. मग लोकांच्या पैशाचा हिशोब लोकांना द्यायला पाहिजे. मी त्या मताचा, मला नवीन काय वाटतं, इतकं जर का आदर्शवत तुमचं म्हणजे एक कल्पना असेल तर कदाचित प्रशासन हे तुमची दखल घेईल. पण पक्षवाढीसाठी काय? पक्षवाढीसाठी म्हणजे आता पक्ष ऑटोमॅटिक वाढायला लागलाय. आणखी काय वेगळं पण काय असेल पक्षामध्ये? एक तर कसं आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज हा भाजपापासून थोडा असं कुठेतरी लांब चालल्यासारखं वाटतं. तो जवळ आणण्यासाठी आणखी काय वेगळे प्रयत्न करावे लागतील? नाही, असं तुमचा गैरसमज आहे. मराठा समाज लांब चालला, कारण मराठा समाजाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014च्या अगोदर ज्या कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बंद पडलं होतं, डब घ्यायला आलं, ते चालू करून मला वाटतं 1.25 लाख लोकांना महाराष्ट्रातील 10 ते 15 लाख रुपये वाटप झाले. सोलापूर जिल्ह्यामध्ये 780 करोड रुपये 10 ते 12 हजार लोकांना वाटप झालेले आहेत. मराठा समाजांना ज्यांच्या 8 लाखाच्या खाली उत्पन्न आहे त्यांना पण हे दिलेलं आहे.
EWS EWS असेल किंवा सारथी, भारतीय धर्तीवर सारथी असेल, ही योजना फक्त भाजप सरकार, महायुती सरकारने दिलेल्या आहे. आरक्षण ओबीसी मधून देण्याला का कमी पडतं? आता काय काय जणांची कुणबी दाखले सापडले, ते मागायले ओबीसी मधून, जे सापडले नाहीत त्यांचं आम्हाला सरकार शैक्षणिक कुठेतरी आरक्षण कमी पडते असं हा? सरकार कमी पडते असं वाटत ना? आता तर आरक्षणपेक्षा आहे ना, सक्षम बनवल्यानंतर आरक्षणाची काय गरज नाही. सक्षम झाल्यानंतर आरक्षणाची काय, आणि आरक्षणाचा लाभ श्रीमंत पण लोक घेतात, गरीब पण लोक घेतात. मग खरोखर गरीब लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे, या मताचा. हो, या मताचं आहे. आणि पक्षवाढीसाठी म्हणल्यानंतर ना, पक्षांनी मला वाटतं जर वर्षाला भारतीय जनता पक्षाच्या वतीने सरकार आपलं आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये एक ते नोकरीचं हे भरवलं पाहिजे, रोजगार मिळावा. रोजगार मिळावा भाजपकडनं किंवा सरकारी रोजगाराचा का खाजगी रोजगाराचा? नाही, दोन्ही पण. सरकारी म्हणजे वर्षातून आपण किती भरती काढणार आहे, पोलीस भरती किती पोस्ट काढणार आहे, त्याच्यासाठी भाजपच्या वतीने, महायुती सरकारच्या वतीने जर वर्षाला एक म्हणजे वर्षातून एकदा पोस्टा जागा एवढ्या निघणार आहेत किंवा पोलीस भरती एवढी निघणार आहे, तहसील ऑफिसचं हे काढलं पाहिजे. आणि दुसरं, ज्या कंपन्या येतात बाहेर गावावरने, जी लोक इथं कामासाठी येतात, त्यांना हे करण्यापेक्षा स्थानिकांना रोजगार देण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी किंवा भाजपचे जे कोण असतील त्यांनी आपल्या सोलापूरमध्ये किती कंपन्या आहेत, त्या कंपनीची मिटिंग घ्यावी पालकमंत्र्याला घेऊन. आपल्याकडे किती जागा शिल्लक आहेत, स्थानिक किती कामाला आहेत कामगार. सोलापूर MIDC, अक्कलकोट MIDC आहे. अक्कलकोट MIDC मध्ये सोलापूर शहराचे किंवा जिल्ह्याचे कामगार किती आहेत, बाहेरची किती आहेत, बाहेर राज्यातली किती आहेत. मग आपल्याकडे इंजिनियरच्या जागा किती आहेत, अक्कलकोट MIDC ला इंजिनियर किती लागते. म्हणजे अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर असावं. हो, म्हणजे इतकं सगळं करून झाल्यानंतर एक कल्पना शक्तीमध्ये वावरणारे किरण पवार राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेत, चर्चेमध्ये आहेत, स्ट्रॅटेजीमध्ये आहेत, किंवा एक रणनीती आखत असताना त्या रणनीतीमध्ये देखील किरण पवार हे दिसतात. आज किरण पवार आजच्या तरुणाला काय सांगते? आजच्या तरुणाला सांगा, मी माझ्याबरोबर कोणाला घेऊन फिरत नाही. माझ्या तरुणांना एकच इच्छा आहे की आपण जे मिळेल ते काम करायचं, आणि आपण जे शिकलेलं असेल तर थोडे दिवस एक्सपिरियन्स शिवाय हे नाही. मला 10,000 पगार आहे, मी कामाला का जाऊ? अरे आज 10,000 आहे, पण उद्या 10 लाख होऊ शकतो. एक्सपिरियन्सवर पगार देतो. आता IT पार्क पण फडणवीस साहेबांनी मला वाटतं देशमुख तरुणांनी राजकारणात यावं, म्हणजे जे शिक्षणामध्ये आहेत. मी आता धक्क्याने राजकारणात आलोय, पण तरुणांनी राजकारणात यावं, पण चांगल्या कामासाठी राजकारणात यावं. म्हणजे फक्त नगरसेवक व्हावं, म्हणजे राजकारण हा उदरनिर्वाहाचा धंदा नाहीये. नाही, उदरनिर्वाहाचं नाही. काम करायचं असेल तर राजकारणात या. प्रामाणिकपणे समाजसेवा, राष्ट्रसेवा. ही जनता कशी आहे की तुम्ही लोकसेवा. एकदा चान्स देते हो, पुढच्या बारीला चान्स देत नाही. जसे जेवढे गेले ना तेवढं काढून घेते. त्यापेक्षा राजकारणात यायचं, खरोखर काम करा प्रामाणिकपणे. समोर कोण पण उभारू दे, जनता आपल्या बरोबर राहिली पाहिजे. समोर कुठे का मोठा दिग्गज राहिला तर जनता आपल्या बरोबर राहिली पाहिजे. प्रामाणिक काम केलं तर जनता आपल्या बरोबर राहते. तर तुम्हाला खरोखर प्रामाणिक काम करायचं, जनतेचं काम करायचं, झोकून देऊन काम करायचं आहे. मग त्याला दिवस रात्र काय बघावं लागत नाही. तर राजकारणात या आणि झोकून देऊन काम करा. मायासारखं फुल 24 तास राजकारण, समाजकारण, 80% समाजकारण, 20% राजकारण, झोकून देऊन काम, तर सक्सेस होतात. नाहीतर उगाच यायचं, पैसे खर्च करायचं, वडील माझे हे होते, आजोबा ती होते, असं चालत नाही. कारण की सध्या जनता सुज्ञ आहे. पहिला चालत होतं ही गल्ली माझी आहे, ती माझा आहे, आता चालत नाही. आता प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार आहे. आणि नागरिक आता जर कोण किती जर म्हणले, किती जर गर्दी राहिली, तर जेव्हा नागरिक लाईनीला उभारतो ना, त्यावेळेस तुमच्या पण मनामध्ये आलं असेल, बाबा हा समोरचा उमेदवार कोण आहे, 4 आहेत, आपल्याला कोण मदत केली, आपल्या पण मनात आलं असेल. लक्षात ठेवा,
ह्या माणसाने आपल्याला मदत केली ती. म्हणजे ज्यावेळेस मतदानाच्या लाईनीला उभारतो ना त्यावेळेस हे विचार येत जाते. कोरोनाच्या वेळेस किरण पवार आलता, तुम्ही असं नाही, मी पण उभा होतो लाईनीला, तेव्हा मला विचार होतो हिने आपल्याला तेव्हा मदत केली ती, आपण ह्यांना मत टाकायचं. घरातून जर महिलांना किती जर सांगितलं नवऱ्याने मत ह्यालाच टाक, पण जेव्हा लाईनीला उभारतात ना तेव्हा मतदान ऑटोमॅटिक आपल्याला ज्यांनी काम करते त्याला पडतं. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात काय तर खिशामध्ये चॉकलेट जरी राहिलं तर हे गोडी वाढवण्यासाठीच चॉकलेट आहे. प्रभागाचा विकास करण्यासाठी सगळ्या योजनेचा वापर करून आमदार आणि खासदारांचा निधी देखील खेचून आणून प्रभागाचा संपूर्ण विकास केलाय. आज एक विजन, मूलभूत गरजा सर्वसामान्यापर्यंत पोचल्या पाहिजे यासाठीचे प्रयत्न केले आणि ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. येणाऱ्या काळात देखील प्रभागाच्या वेगळ्या पद्धतीनं विकास झाला पाहिजे हे तर विजन आहेच. शिवाय 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत सामाजिक विकास देखील साधला. आणि आजच्या तरुणाला दिलेल्या संदेशामध्ये झोकून देऊन काम करायचं आहे, बिझनेस म्हणून नाही. आणि विशेष आहे आणि खरंच आहे, राजकीय तुमची पार्श्वभूमी नसताना इतक्या पद्धतीनं मी मग म्हणालो काय तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आहात. एक राजकीय व्यूहरचना जर का आखा लागली तर तिथं तुमची उपस्थिती आहे. हेच तुमच्या प्रामाणिकतेचं सूत्र आहे. आणि आजच्या तरुणांनी खरंच आहे की किरण पवार म्हणाल्याप्रमाणे सामाजिक, राष्ट्रीय, राजकीय जर का हे भान दोन्ही एकवटून ठेवलंस तर नक्कीच तो यशस्वी होतो. पण बिझनेस किंवा धंदा म्हणून जर का राजकारण बघितला तर तो कधीच यशस्वी होणार नाही. ते म्हणाले की जनता सब जानती. पवार साहेब, तुम्ही आलात, अगदी दिलखुलास चर्चा केलात, सगळे काही प्रसंग सांगितलात, बारकावे, एखाद दुसरा चुकून राहून जरी गेला तर ते पुन्हा आपण चर्चेमध्ये घेतलो, चर्चा केलो, दिलखुलास चर्चा केलो. येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमच्या इच्छेप्रमाणे पॅनल घडो इतक्या अपेक्षा व्यक्त करू.